सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। ज्यांना स्वतंत्र नोटीस बजावून त्यांचे म्हणणे या कामी विचारात घेणे आवश्यक आहे असं सांगण्यात आलं। आणि त्याचबरोबर 102वी जी घटना दुरुस्ती झालेली आहे त्या घटनेच्या कलम 342 अन्वये कोणत्याही राज्य सरकारला अशा प्रकारे आरक्षण देता येणार नाही व असे आरक्षण सदर घटना दुरुस्तीनंतर म्हणजेच 15/8/2018 नंतर केवळ राष्ट्रपतींनाच म्हणजे केंद्र सरकारला देता येते अशा प्रकारचं विधान केंद्र सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, हा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो यासाठी मी नमूद करत आहे की आपण या सभागृहामध्ये संविधानात जी काही मराठा आरक्षणाचा कायदा केला जो संमत झाला 29 नोव्हेंबर 2018 ला आणि राज्यपालांची अनुमती त्याला मिळाली 30 नोव्हेंबर 2018 ला आणि संविधान दुरुस्ती त्याच्या अगोदरच झाली, घटना दुरुस्ती झाली होती 102वी, ती त्याच्या अगोदर झालेली आहे म्हणजे 15/8/2018 लाच या ठिकाणी ही केंद्राने त्या ठिकाणी घटना दुरुस्ती केलेली आहे। पण प्रश्न असा निर्माण होतो की या घटना दुरुस्ती नंतर आपण कायदा या ठिकाणी या सभागृहात केला तो त्या कायद्यालाच सर्व केंद्र सरकारने आता त्या बाबतीमध्ये शंका उपस्थित केल्याचा एकंदरीत निर्वाळ यातून निर्माण होत झालेला आहे। असा तो प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात गेलेला असल्यामुळे ज्याचं तिथे आपण त्याची बाजू व्यवस्थित मांडू जाऊ। परंतु या सभागृहामध्ये जे काही निर्णय झाला त्या निर्णयाला केंद्र सरकारने आता वेगळी भूमिका घेतल्यामुळे प्रश्नचिन्ह अध्यक्ष महोदय निर्माण झालेला आहे। सर्व संबंधितांची युक्तिवाद ऐकल्यानंतर मान्य सर्वोच्च न्यायालयाने दोन गोष्टी मान्य करणारा आदेश मान्य सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे। देशातील सर्व राज्यांना या प्रकरणी म्हणणे मांडण्याकरता संधी दिलेली आहे। त्याकरता राज्य सरकारचा अंतरिम अर्ज क्रमांक 55/12/2021 नुसार देशातील सर्व राज्यांना नोटीस देण्यात आली आहे। इंदिरा साहनी प्रकरणी दिलेल्या निकालाचा फेरविचार होणे किंवा त्यातील विषय मोठ्या खंडपीठाकडे चौकशी करता वर्ग करणे आवश्यक आहे किंवा कसे याबाबत या प्रकरणी विचार करण्यात येईल। वरील दोन मुद्द्या व्यतिरिक्त इतर मुद्दे या कामी विचारात घेण्यात येतील असे म्हणून अशा 6 मुद्द्यांची प्रश्नावली मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या दिनांक 8 मार्च 2021 रोजी आदेशान्वये स्पष्ट नमूद केली आहे। या प्रकरणाच्या पुढील चौकशी करता पुढील सुनावणी करता नव्याने वेळापत्रक खुलासेवर जाहीर करण्यात आलेले आहे। त्यानुसार या प्रकरणाची सलग सुनावणी दिनांक 15 मार्च 2021 पासून 25 मार्च 2021 पर्यंत सुनावणी सलग घेण्यात येणार आहे। या सुनावणीमध्ये खासगी पक्षकारांना देखील दिनांक 24/3/2021 रोजी त्यांचे म्हणणे मांडण्याकरता पूर्ण संधी देण्यात आलेली आहे। वरील सर्व परिस्थितीवर दिसून येईल की मराठा आरक्षणासंदर्भामध्ये उपस्थित करण्यात आलेले निरनिराळे घटनात्मक विषय केवळ महाराष्ट्र राज्यापुरते आता मर्यादित राहिले नसून त्याचा विचार देश पातळीवर होणार आहे। या प्रकरणी उद्भवलेल्या सर्व प्रश्नांचा विचार करत असताना मान्य सर्वोच्च न्यायालयाने हे देशातील सर्व राज्यांचे म्हणणे विचारात घेण्यात येणार आहे। एवढेच नव्हे तर खासगी पक्षकारांचे म्हणणे देखील विचारात घेण्यात येणार आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाशी संबंधित असलेल्या सर्व संघटनांना त्यांचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे मांडण्याची सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे। या संधीचा सर्वांनी फायदा घेणे आवश्यक आहे। म्हणजेच महाराष्ट्र सरकारतर्फे काही मुद्दे नीट मांडले गेले नाहीत अशी खंत व तक्रार उद्या उद्भवणाऱ्या तक्रारी उद्या होऊ शकत नाहीत। म्हणजे विनंती एवढीच आहे की ज्यांना मुद्दे मांडायचे सभागृहाच्या बाहेर अनेक वेळा बोललं शासन गंभीर नाही, शासन व्यवस्थित बाजू मांडत नाही, ही संधी मिळणार नाही। ज्यांना प्रश्न मांडायचे असतील आपले उपस्थित करायचे असतील त्यांनी सुद्धा संधी निमित्त देण्यात आलेली आहे। या कामी राज्य सरकार आपल्या परीने सर्व शक्तीनिशी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारच आहे। तथापि मागील वेळेस वकिलाविरुद्ध करण्यात आलेला आरोप पुन्हा करण्याकरता कोणते कारण आता शिल्लक राहिलेले नाही। इंदिरा साहनी प्रकरणी दिलेल्या 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निर्णयाचा फेरविचार होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे 50% आरक्षण देता येते किंवा नाही हा मुद्दा देखील आता हा चर्चेमध्ये त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात घेण्यात येणार आहे। सध्या सुमारे 11 राज्यांमध्ये आपल्या देशात 50%हून अधिक आरक्षण असल्यामुळे व 10% इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणजे EWS हे केंद्र सरकारने दिले आरक्षण विचारात घेता आपल्या देशात सुमारे 28 राज्यांमध्ये 50%हून अधिक आरक्षण देण्यात येत असल्यामुळे अशी सर्व राज्ये आपली भूमिका त्या ठिकाणी त्यांना मांडावी लागेल आणि कदाचित महाराष्ट्र राज्याच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेला समर्थन त्यातून प्राप्त होऊ शकेल अशा प्रकारची अध्यक्ष महोदय अपेक्षा आहे।
कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. निवेदनावरती चर्चा होत नाही. निवेदनावरती चर्चा होणार नाही. हा 47च्या खाली त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनावरती मग पुढे चर्चा होत नाही. कागदपत्रे अध्यक्ष सभागृहाच्या महोदय, पटलावर ठेवणे. कामगार हा, मंत्री. महोदय, कामगार मंत्री. मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981च्या कलम 8च्या पोट कलम 3 अन्वये कोल्हापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ कोल्हापूर यांचे 13, 14 ते 17, 18 या वर्षाचे अहवाल, रायगड जिल्हा सर्व अहवाल क्रमांक क, ख, ग, घ, ड, च हे सर्व अहवाल मी सभागृहाच्या पटलावर ठेवतो. अहवाल सभागृहात समोर ठेवण्यात आले. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. संपदा मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अधिनियम 1998च्या कलम क्रमांक 46(4) अनुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचा सन 17-18चा वार्षिक लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवू इच्छितो. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने तापी पाटबंधारे विकास महामंडळ अधिनियम 1998च्या क्रमांक 47(4) अनुसार तापी पाटबंधारे विकास महामंडळाचा सन 17-18चा स्वतंत्र लेखा परीक्षा अहवाल सभागृहासमोर ठेवतो. वार्षिक लेखा अहवाल व स्वतंत्र लेखा परीक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आलं. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. गृहमंत्री. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकास मंडळे आदेश 2011 मधील खंड 8 अन्वये गृह विभागाचे सन 2019-20 या आर्थिक वर्षातील विकास मंडळ न्याय कार्यक्रमांतर्गत व अनिवार्य नियत व प्रत्यक्ष खर्चाचे अविभाज्य भागासह विवरणपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवतो. सन 2019-20 या आर्थिक वर्षातील विकास महामंडळ न्याय कार्यक्रमांतर्गत व अनिवार्य नियतव्यय व प्रत्यक्ष खर्चाच्या अविभाज्य भागासह विवरणपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवतो. कृषी मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम 1983च्या कलम 55च्या पोट कलम 3 अन्वये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचा सन 2010 व 2011 व 2011, 2012 या वर्षाचे वार्षिक लेखे व लेखापरीक्षण अहवाल व ख. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचे 2013, 2014 या वर्षाचे वार्षिक लेखे व लेखापरीक्षण अहवाल, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचे 2015, 2016 या वर्षाचे वार्षिक लेखा व लेखापरीक्षण अहवाल सभागृहास समोर ठेवतो. लेखापरीक्षण अहवाल व वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. पंचायत राज. वतीने महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम 1983च्या कलम 69 अन्वये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचा सन 2015, 2016 ते 2019, 2020 या वर्षाचा 44वा 48वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. पंचायत राज समिती. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, उपाध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने पंचायत राज समितीच्या अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा, 5वा, 6वा, 7वा व 8वा अहवाल सभागृहात सादर करीत आहे. पंचायती राज समितीचा अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा अहवाल सभागृहासमोर सादर करण्यात आला. विधानसभा आश्वासन समितीचा पहिला अहवाल सभागृहात सादर करा. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने विधानसभा आश्वासन समितीचा पहिला अधिवेशन अहवाल सभागृहात सादर करतोय.
विधानसभा आश्वासन समितीचा पहिला अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. हा नाना. पंचायत राज समितीचा अहवाल आता सभागृहात मांडण्यात आला. अध्यक्ष महाराज, आपलं सातत्यानं या विधानमंडळामध्ये याच्यावर जेव्हा अहवाल येतो त्याच्यावरची चर्चा होते. अध्यक्ष महाराज, हा जो अहवाल मांडला गेलेला अध्यक्ष महाराज, हा जवळपास पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा असा एकाच वेळेस सगळे अहवाल मांडण्यात आले. अध्यक्ष महाराज, सर्व पक्षीय आमदार त्या समितीमध्ये असतात. अध्यक्ष महोदय, आणि हा पंचायत राज समिती म्हटलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शासन जेवढं काही पैसे देतात त्या सगळ्यांचं कामकाज आणि या सगळ्या गोष्टीची पाहणी या समिती करते. काय अध्यक्ष महाराज, म्हणजे एकदम सगळं अहवाल मांडण्याचं काही नवीन धोरण आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून सुरू झालं, आणि म्हणून हा का उशिरा आला याच्या मागे कोण आहे, जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई करणार काय? कारण की अध्यक्ष महाराज, या महत्वपूर्ण समितीचा अहवाल एवढा काळ उशिरा देणं ही एकाच आपल्या विधानसभेच्या सभागृहाची दिशाभूल करणार आहे. अध्यक्ष महाराज, आणि म्हणून आपण आम्हाला त्या ठिकाणातून एक आदेश द्यावेत की याच्यामध्ये जो कोणी असेल त्याच्यावर आपण कारवाई करणार का, आणि हे पुढच्या काळात असं होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार का? तपासून चौकशी करू. 4. विधानसभा आश्वासन झालं. हाय झालं. नाही. झालं नाही. हा. वीस पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचा 7वा अहवाल 2018-2019 सभागृहाच्या पटलावर ठेवणे. महोदय, मी आपल्या अनुमतीने 20 पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचा 7वा अहवाल 2018-2019 सभागृहाच्या पटलावर ठेवतो. 20 पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचा 7वा अहवाल सन 2018-19 सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला. मुख्यमंत्री यांचा प्रस्ताव. मान्य अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रमाणे प्रस्ताव मांडतो. राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेबाबत या विषयावरील दिनांक 3 मार्च 2021 रोजी उत्तरित झालेल्या तारांकित प्रश्न क्रमांक 21,809 ला उत्तर देताना झालेल्या चर्चेच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार याबाबत सविस्तर चौकशी करून अहवाल सभागृहात सादर करण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली 16 विधानसभा सदस्यांची तज्ञ समिती गठीत करण्यात यावी असा प्रस्ताव मी मांडतो. सदर समितीमध्ये खालील सदस्यांचा समावेश करण्यात यावा: नाना पटोले साहेब, आमदार सुनीलजी प्रभू, उदयनसिंह राजपूत, बालाजी कल्याणकर, अशोक पवार, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, शेखर निकम, सुभाष धोटे, अमित जनक, संग्राम थोपटे, ॲडव्होकेट आशिष सेलार, नितेश राणे, अतुल भातकळकर, समीर कुणावर, नरेंद्र भोंडेकर. सदर समिती आपला अहवाल 4 महिन्याच्या आत सभागृहाला सादर करेल. प्रस्ताव असा आहे की राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेबाबत या विषयावरील दिनांक 3 मार्च 2021 रोजी उत्तरित झालेल्या तारांकित प्रश्न क्रमांक 21,809 ला उत्तर देताना चर्चेच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार याबाबत सविस्तर चौकशी करून अहवाल सभागृहात सादर करण्यासाठी माननीय राज्यमंत्री वने यांच्या अध्यक्षतेखाली 16 विधानसभा सदस्यांची तदर्थ समिती गठीत करण्यात यावी. सदर समितीचे खालील सदस्यांचा समावेश करण्यात यावा: सन्माननीय नाना पटोले विधानसभा सदस्य, सुनील प्रभू विधानसभा सदस्य, उदयसिंग राजपूत साहेब, बालाजी कल्याणकर, अशोक पवार, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, शेखर निकम, सुभाष घोटे, अमित झनक, संग्राम थोपटे, आशिष शेलार, नितेश राणे, अतुल भातकळकर, समीर कुणावार, नरेंद्र भोंडेकर. सदर समिती हा अहवाल 4 महिन्याच्या आत सभागृहाला सादर करेल.
प्रश्न असा आहे की राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेबाबत या विषयांवरील दिनांक 3 मार्च 2021 रोजी उत्तरित झालेल्या तारांकित प्रश्न क्रमांक 21,809 ला उत्तर देताना झालेल्या चर्चेच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार याबाबत सविस्तर चौकशी करून अहवाल सभागृहात सादर करण्यासाठी माननीय राज्यमंत्री वणे यांच्या अध्यक्षतेखाली 16 विधानसभा सदस्यांची तदर्थ समिती गठीत करण्यात यावी. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. नियम 57 अन्वय प्रस्ताव. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने अनिल देशमुख गृहमंत्री यांचे विरुद्ध म20 नियम 273 अन्वय विशेष अधिकार भंगाची सूचना या ठिकाणी अध्यक्ष महोदय देतोय. अध्यक्ष महोदय, दिनांक 9 मार्च 2021 रोजी सभागृहात विरोधी पक्षाकडनं श्री मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असता गृहमंत्री यांनी श्री अन्वय नाईक यांची हत्या झाली त्याबाबतची तक्रार त्यांची पत्नी अक्षदा नाईक व मुलगी श्रीमती आज्ञा नाईक यांनी दिली. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे माननीय श्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना श्री अन्वय नाईक यांची केस त्यांनी दाबली असे विधान केले. तसेच या विधानाची त्यांनी द्विरुक्तीही केली. या संदर्भात प्रथमतः मी आपल्यास निदर्शनास आणून देत इच्छितो की अन्वय नाईक यांची हत्या झाली नसून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यांच्या व्यवसायाच्या अनुषंगाने कथित थकबाकी असलेली रक्कम न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांची पत्नी व मुलगी यांनी म्हटले आहे. त्या प्रकरणाच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने क्रिमिनल अपील क्रमांक 742/2020, 743/2020, 744/2020 यामध्ये दिलेल्या न्याय निर्णयामध्ये सदर प्रकरणी भाष्य केले आहे. या न्याय निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या विविध संबंधित निर्णयाचा उहापोह केल्यानंतर प्रस्तुत प्रकरणाच्या प्रथम खबरी अहवालाच्या तपशिलाच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे नमूद केले आहे. प्रायमा फेसी ऑन ऍप्लिकेशन ऑफ द टेस्ट which has been laid down by this court in a consistent line of authority which has been noted above, it cannot be said that the appellant was guilty of having abetted the suicide within the meaning of section 306 of IPC. यावरनं स्पष्ट होते की आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या या प्रकरणामध्ये अपिलार्थी असलेल्या व्यक्ती या दोषी असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट अभिप्राय नोंदवलेले आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने प्रथम खबरी अहवालाच्या अनुषंगाने नोंदवलेले उक्त अभिप्राय विचारात घेता तत्कालीन सरकारच्या कालावधीत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई उचित होती हेच सिद्ध होते. त्यामुळे सदर प्रकरण दाबण्यात आले असं म्हणण्यामध्ये कोणताही अर्थ उरत नाही. इतकेच नव्हे तर असे म्हणणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा सरसरा अवमान केल्यासारखा आहे. माननीय गृहमंत्री एका जबाबदार पदावर कार्यरत आहेत. या प्रकरणाची तसेच प्रकरणातील न्यायालयीन निर्णयाची त्यांना पूर्ण कल्पना आहे. असे असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारे, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारे तसेच सभागृहाची दिशाभूल करणारे वरील विधान केले आहे. या संदर्भात कौल शेखदर यांच्या प्रॅक्टिस अँड प्रोसिजर ऑफ पार्लमेंट या ग्रंथात 7वी आवृत्ती पृष्ठ 316 वर पुढील प्रमाणे नमूद केले आहे. इन ऑर्डर टू कॉन्स्टिट्यूट अ ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज और कंटेम्प्ट ऑफ द हाऊस it has to be proved that the statement was not only wrong or misleading but it was made deliberately to mislead a house. A breach of privilege can arise when a member or a minister makes a false statement or incorrect statement willfully, deliberately and knowingly. अध्यक्ष महोदय, विशेष अधिकार भंगाची उपरोक्त तरतूद व माननीय गृहमंत्र्यांचे विधान एकत्रितरित्या विचारात घेतल्यानंतर हे स्पष्ट होते की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी त्यांना पूर्ण कल्पना असताना किंबहुना या प्रकरणात तशा प्रकारचा निर्णय हा माहीत असताना देखील आणि मी तो सांगितल्यानंतर देखील त्यांनी स्वेच्छेने व जाणीवपूर्वक हे विधान केले आहे. हे विधान त्यांनी केवळ एकदाच केले नसून लगेच त्याची दुरुक्ती केली आहे. याचाच अर्थ माननीय गृहमंत्र्यांनी सदर विधान विचारपूर्वक सभागृहाची दिशाभूल करण्याच्या हेतूनेच केले असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर माननीय गृहमंत्र्यांनी सदर विधान करून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न देखील केलाय.
मी मूलतः सभागृहाचा सदस्य या नात्याने तसेच विरोधी पक्षनेता या भूमिकेतून सरकारला जाब विचारण्याचे माझे कर्तव्य पार पाडत असताना माझ्यावर दबाव टाकून अडथळा आणण्याचा व त्याजोगे मला जो स्वातंत्र्य या सभागृहात मिळालाय त्याच्या हक्कापासून मला वंचित ठेवण्याचा प्रयत्न हा माननीय गृहमंत्र्यांनी केलाय. त्यामुळे यातून केवळ माझाच नव्हे तर या सभागृहाच्या विशेष अधिकाराच्या भंगाचा मुद्दा उपस्थित होतो. आपणास विनंती आहे की आपण तात्काळ ही विशेष अधिकार भंगाची सूचना मान्य करून हे प्रकरण विशेष हक्क समितीकडे पाठवावे अशी माझी विनंती आहे. माननीय विरोधी पक्षनेते फडणवीस साहेब यांनी अनिल देशमुख साहेब गृहमंत्री यांच्या विरुद्ध मांडलेली हक्कभंगाची सूचना मी तपासून घेईन. 7 हा 1-2 मिनिटात. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 273 अन्वये मी हक्कभंगाची सूचना या ठिकाणी देत आहे. अध्यक्ष महोदय 4 मार्च 2021 रोजी ग्रामपंचायत उमराणी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी जतचे माजी आमदार त्याच्याबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष, सांगली महिला बालकल्याण परिषद सभापती मोदय. हा अध्यक्ष महोदय, नवीन लोकांना जरा डिस्टर्ब केलं का? माझा आपल्यावर कुठलाही हेतुआरोप नाही, पण आज कदाचित या साईडची मशीन बंद झाली असेल तर ती प्लीज आपण जरा एकदा यांना दाखवून ती सुरू होईल असा प्रयत्न करावा. ओपन आहे. नाही असं वाटतंय, कारण आज विरोधी पक्षाकडे पाहायचंच नाही. अध्यक्ष महोदय, मी एक विशेष अधिकार भंगाची सूचना मांडली आहे, मला अजून एक विशेष अधिकार भंगाची सूचना मांडायची आहे. आताच जे काही विधान अशोक चव्हाण साहेबांनी केलं ते पूर्णपणे असत्य आणि अध्यक्ष महोदय दिशाभूल करणार असल्यामुळे मला दुसरी विशेष अधिकार भंगाची सूचना अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध मागायची आहे, अजून एक मांडायची आहे. मी त्याची सूचना चर्चा विशेष अधिकार भंगाची सूचना मांडतोय, हक्कभंग मांडतोय. अध्यक्ष महोदय, मी निवेदनावर चर्चा करत नाही, मी हक्कभंग मांडतोय त्यांच्यावर. अध्यक्ष महोदय, नाही सूचना साहेब, सूचना नाही दिली. सूचना दिलेली नाही. मला मांडू द्या, मी सूचना पाठवतो, मला मांडू द्या. बोला. अध्यक्ष महोदय, ते बोलतात आता. महाराष्ट्र विधानसभा नियम 273 अन्वये हक्कभंगाची सूचना या ठिकाणी मी करत आहे. नाना. अध्यक्ष महोदय, जत तालुक्यातील मौजे उमराणी ग्रामपंचायत अंतर्गत पशुवैद्यकीय अध्यक्ष महाराज विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्याला हेतू आरोप जो केलेला आहे की आपल्या कानाचं मशीन बिघडलेलं आहे. नाही, मीच बोललो होतो ते. नाही अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 273 अन्वये हक्कभंगाची सूचना या ठिकाणी मी करत आहे. माझ्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमराणी ग्रामपंचायत अंतर्गत नूतन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या श्रेणी 1 च्या पायाभरणी शुभारंभ दिनांक 4 मार्च 2021 रोजी घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी शासकीय यंत्रणा राबवण्यात आली. असे असताना मी जत विधानसभा मतदारसंघाचा विद्यमान आमदार असताना या कार्यक्रमास मला निमंत्रित करण्यात आलेले नाही. तसेच या कार्यक्रम पत्रिकेवर सुद्धा नाव टाकण्यात आलेलं नाही. ही सरपंच व उपसरपंच मौजे उमराणी तसेच संबंधित अधिकारी यांनी जाणीवपूर्वक हेतुपुरस्कर केलेली असल्याने माझा अवमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या माध्यमातून करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, त्या अधिकाऱ्याची इतकीच मजल केलेली आहे की अध्यक्ष महोदय, संबंधित कॉन्ट्रॅक्टर तिथं उपस्थित नसल्यामुळे ते कॉन्ट्रॅक्टर कॅन्सल करा म्हणून सदरचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवलेला आहे. त्यामुळं अध्यक्ष महोदय, संबंधित अधिकाऱ्यावर किंवा त्यासाठी मी या ठिकाणी
विधानसभा नियम 273 अन्वये सरपंच उपसरपंच मौजे उमराणी संबंधित अधिकारी यांच्या विरुद्ध हक्कभंगाची सूचना या ठिकाणी देत आहे, ती स्वीकृत करण्यात यावी ही विनंती. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय स्वास्थ्य मंत्री यहाँ पर बैठे हुए हैं, मैं उनका ध्यान एक आकर्षित करना चाहता हूँ. जो वैक्सीनेशन प्रोग्राम शुरू हुआ है, इसके लिए सीनियर सिटीजन को भी आधार कार्ड, राशन कार्ड ये सब लगते हैं, पर महाराष्ट्र के अंदर हजारों साधु संत ऐसे हैं जो कभी एक स्थान पर नहीं रुकते, तो उनके पास में कोई आधार कार्ड, राशन कार्ड नहीं रहता है, और वो सीनियर सिटीजन होने के बाद भी उनको नहीं लग रहा है. मेरा आपसे निवेदन है कि आप या तो पुलिस स्टेशन को इसका अधिकार दें, उनका वेरिफिकेशन करें, और सारे साधु संत जो कि वैक्सीनेशन लगवाना चाहते हैं उनको इसके बारे में किसी तरह से शामिल करके लें. ऐसा आपके माननीय अध्यक्ष के माध्यम से सरकार से निवेदन है, और सरकार इसके बारे में तुरंत आदेश जारी करेगी. महानगर पालिका को दें, पुलिस स्टेशन को दें, वो आपका निर्णय है, पर तुरंत इसके बारे में निर्णय करके उनको भी शुरू करवाने दें. धन्यवाद. मंत्री महोदय दखल घ्यावी. लई चांगला मुद्दा इथे मांडलेला आहे अध्यक्ष महोदय. फक्त साधू संत नव्हे, कोणी असेल ज्यांच्याकडे जे रिलिजियस हेड आहेत, ते धार्मिक गुरु आहेत, कोणताही रिलिजनचे असेल, कोणताही मजहबाचा असेल, ते साधू असेल, संत असेल, फादर असेल, मौलाना असेल, मौलवी असेल, त्यांच्याकडे अगर पुरावा नाही, आधार कार्ड नाही, त्यांना समावेश करायची सरकारला नोंद घ्यावी. अध्यक्ष महोदय, मैं आपका धन्यवाद करता हूं. अध्यक्ष महोदय, चलिए देर आए दुरुस्त है. अध्यक्ष महोदय, हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है सूरत बदलनी चाहिए. अध्यक्ष महोदय, मुझे खुशी हुई कि मंत्री जी ने मराठा आरक्षण पर अहवाल पेश किया. अध्यक्ष महोदय, 5% मुस्लिम आरक्षण पे जो अध्यक्ष महोदय कोर्ट ने लीगल कर दिया है, और इसी हाउस के मंत्री ने जब ये सरकार बनी तो कहा कि हम मुस्लिम रिजर्वेशन देने जा रहे हैं, बहुत खुशी मनाई गई. अध्यक्ष महोदय, समय बीतता जा रहा है, ये सरकार सेकुलर है, और इस सरकार में बैठे हुए लोगों ने बार बार कहा था कि मुसलमानों को रिजर्वेशन 5% जो वीकर सेक्शन का है, जो हाई कोर्ट ने लीगल ठहराया है, उसे मिलना चाहिए. लेकिन बार बार बोलने के बाद भी आज तक रिजर्वेशन नहीं मिला. अध्यक्ष महोदय, इसकी वजह क्या है, क्यों नहीं मिल रहा है? एक समाज जो कमजोर है, जो माइनॉरिटी में है, उसके साथ इस छत्रपति शिवाजी महाराज के राज में महाराष्ट्र में ये नाइंसाफी कबूल नहीं है हमें. अध्यक्ष महोदय, हम डिमांड करना चाहते हैं कि आज आखिरी दिन है हाउस का, आज इसका अहवाल पेश किया जाए कि ये 5% रिजर्वेशन कब मिलेगा, और नहीं मिलेगा तो क्यों नहीं मिलेगा, ये जवाब हमको चाहिए आज. अध्यक्ष महोदय, आप हाउस को कहिए कि अभी इसका जवाब दे हमारे को. धन्यवाद आपका. सरकारने नोंद घ्यावी. 7 उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांचा मवेसा नियम 57 अन्वय प्रस्ताव. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने अर्थसंकल्पातील अनुदानाच्या साठीच्या मागणीच्या चर्चा व मतदान संदर्भात विधानसभा नियमातील 251 मधील 10 दिवसांच्या कालावधीची जी तरतूद आहे ती महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम 57 स्थगित करण्यात यावी असा प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की अर्थसंकल्पातील अनुदानांवरच्या मागण्यांवर चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियम 251 मधील 10 दिवसाच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम 57 अन्वये स्थगित करण्यात यावी. प्रश्न असा आहे की अर्थसंकल्पातील अनुदानासाठी मागण्यांवर चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम 251 मधील 10 दिवसाच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम 57 अन्वये स्थगित करण्यात सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. सन 2021-22च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा व मतदान. पहिला व शेवटचा दिवस. आता 1 गृह विभाग, 2 महसूल व वन विभाग, 3 कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, 5 नगर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, उद्योग व ऊर्जा कामगार विभाग, ग्राम विकास विभाग,
अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, 12 नियोजन विभाग, गृहनिर्माण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग, आदिवासी विकास विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महिला बाल विकास विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि मृद व जलसंधारण विभाग या विभागांच्या मागण्या चर्चेला घेण्यात येतील. विभागांच्या मागण्यांचा तपशील सदस्यांना टपाल खानाद्वारे वितरित करण्यात आला आहे. कपत सूचना देण्याची मुदत सोमवार दिनांक 15 मार्च 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आलेली असल्याने मान्य कपात सूचनांची यादी सदस्यांना स्वतंत्रपणे वितरित करण्यात येईल. या चर्चेसाठी चर्चारोधाचा वेळ उपलब्ध आहे. यापैकी सत्तारूढ पक्षास संबंधित मंत्र्यांच्या उत्तरासह निम्मा वेळ व विरोधी पक्षास निम्मा वेळ देण्यात येईल. सदस्य वेळेचे बंधन पाळून मला सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो. आता चर्चेला सुरुवात करावी. मुनगंटीवार साहेब. अध्यक्ष महाराज, सन 2021-2022च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मी अध्यक्ष महाराज उभा आहे. खरं तर अध्यक्ष महाराज, अतिशय असाधारण परिस्थितीमध्ये हा 1 मे 1960 नंतरचा पहिला अर्थसंकल्प आहे. अध्यक्ष महाराज, साधारणतः या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर अनेक संकट आली. ज्या संकटाचा मुकाबला देशाने केला, अनेक संकट महाराष्ट्रावर आली व त्याचाही सक्षमपणे मुकाबला जनतेने व राज्यकर्त्यांनी केला. आज बरोबर अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रामध्ये पहिला रुग्ण कोरोनाचा अध्यक्ष महाराज जो पुण्याला सापडला, त्याला आज 365 दिवस पूर्ण होऊन आजचा हा 366वा दिवस आहे. अध्यक्ष महाराज, पहिला रुग्ण 9 मार्च 2020 रोजी पुण्याला हा महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज पहिल्यांदा कोरोनाचा रुग्ण आढळला. आणि अध्यक्ष महाराज, आज 10 मार्चला मी उभा आहे. 1 वर्ष अध्यक्ष महाराज या महाराष्ट्राचं हे असाधारण गेलं. या मागण्यांवर, अनुदानावर चर्चा करताना अपेक्षा ही होती की महाराष्ट्र दानादान न होता या अनुदानातून स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा राहील. अध्यक्ष महाराज, खर तर मी जेव्हा अर्थमंत्री महोदयांकडे पाहतो तेव्हा अध्यक्ष महाराज, या असाधारण परिस्थितीमध्ये N95चा मास्क आपल्या अध्यक्ष महाराज चेहऱ्या बघा. आपण दादाकडे लक्षपूर्वक पहा अध्यक्ष महाराज. हा N95 मास्क म्हणजे मी कधी कधी विचार करतो की आपण सर्वजण हनुमानजीच्या रूपात आलो. हनुमानजीच्या रूपात. हनुमानजीचं प्रतीक काय अध्यक्ष महाराज? सेवा. हनुमानजीचं प्रतीक काय? पराक्रम. हनुमानजीचं प्रतीक काय? निष्ठा. अध्यक्ष महाराज, आम्ही जेव्हा हनुमानजीच्या प्रतीकामध्ये आलो तर या अनुदानामध्ये, या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला कुठेही गोरगरिबांची सेवा दिसत नाही. अध्यक्ष महाराज, आपल्याला कुठेही निष्ठा दिसत नाही. अध्यक्ष महाराज, कुठेही पराक्रम दिसत नाही. खरं तर या अर्थसंकल्पाचं वर्णन म्हणजे आत्मा विना शरीर, इंजिन विना गाडी, डॉक्टर विना दवाखाना, बाळासाहेबांचा विचाराविना शिवसेना आणि कोणताही अर्थ व दिशा नसलेला हा आपला अध्यक्ष महाराज आजचा आभासी असा अर्थसंकल्प आहे. अध्यक्ष महाराज, एकदा नव्हे, मी अनेकदा माननीय मंत्री महोदय, अर्थमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिलं की अध्यक्ष महाराज, या कोरोनाच्या महासंकटामध्ये अपेक्षा होती
की या महाराष्ट्राच्या या आपत्तीला इष्टापत्तीमध्ये बदलवणारा हा अर्थसंकल्प असेल. अध्यक्ष महाराज, अनुदान देताना 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचा हा एक शुभ दिवस होता. महिलांच्या संरक्षणासाठी, महिलांना स्वावलंबी करण्यासाठी, महिलांना समर्थ करण्यासाठी 50% लोकसंख्या असणाऱ्या या महाराष्ट्रात, या पुरोगामी महाराष्ट्रात, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच्या महाराष्ट्रात हा अर्थसंकल्प अनुदानाच्या सोबत पूर्ण शक्तीने अध्यक्ष महाराज या माझ्या आई बहिणीच्या पाठीशी उभा राहील. कोरोनात निर्माण झालेले जे प्रश्न अध्यक्ष महाराज गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे, या प्रश्नाचं उत्तर कदाचित या अनुदानामध्ये, या विभागशहा मागण्यांमध्ये, या अर्थसंकल्पामध्ये अध्यक्ष महाराज असेल. काँग्रेसनी, राष्ट्रवादीनी, शिवसेनेनी जो शपथनामा दिला, जो वचननामा दिला जनतेला, अध्यक्ष महाराज जे आश्वासने दिली, त्या आश्वासनाचा गाजर होणार नाही तर आश्वासनाची पूर्तता होईल, ही भावना अध्यक्ष महाराज या अर्थसंकल्पामधून उभा महाराष्ट्र बघत होता. या अर्थसंकल्पामध्ये भविष्याचा वेध असेल. हा रडणारा नव्हे तर लढणारा संकल्प असेल अध्यक्ष महाराज, अशी अपेक्षा होती. पण अध्यक्ष महाराज अर्थसंकल्प बघितला पहिल्यांदा तर राजकीय नकाशामध्ये अध्यक्ष महाराज महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रामध्ये राजकीय नकाशात विदर्भ आहे, मराठवाडा आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, कोकण आहे, मुंबई आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे. अध्यक्ष महाराज या अनुदान मागण्या जेव्हा आपण विचारात घेतो, या अनुदान व मागण्याच्या आर्थिक महाराष्ट्रात विदर्भ पुसट झाला, मराठवाडा पुसट झाला, उत्तर महाराष्ट्र पुसट झाला. वैधानिक मंडळाचा मी आग्रह करत होतो की वैधानिक मंडळानुसार तरतुदी असल्या पाहिजे, आमच्या हक्काचं संरक्षण झालं पाहिजे. अध्यक्ष महाराज, माननीय मंत्री महोदयाची मी पत्रकार परिषद बघत होतो. अध्यक्ष महाराज, माननीय मंत्री महोदय म्हणाले की जरी वैधानिक विकास मंडळ नसलं तरी माझ्या आभासी अर्थसंकल्पात विदर्भाचं, मराठवाड्याचं अनुदान अध्यक्ष महाराज हे कमी होणार नाही. मुद्दाम मी 5 वर्षाचे आकडे आणले. अध्यक्ष महाराज, तुम्ही आमचं कवच कुंडल काढलं. हे पहिलं वर्ष होतं ज्या वर्षी आम्ही अध्यक्ष महाराज 16-17च्या अर्थसंकल्पात अध्यक्ष महाराज विदर्भ डेव्हलपमेंट बोर्डाचं पहिलं अध्यक्ष महाराज आपल्याला आकडे द्यावे लागायचे. अध्यक्ष महाराज, हे 16-17चा अर्थसंकल्प विदर्भ डेव्हलपमेंट बोर्डला या एकूण विभाजित तरतुदीपैकी 31.91% दिलाय. अध्यक्ष महाराज, अर्थमंत्री म्हणाले की मराठवाड्याला आणि विदर्भाला आम्ही या अर्थसंकल्पात तरतूद दिली. अध्यक्ष महाराज, काय तरतूद केली? मागच्या वर्षी अर्थमंत्र्यांनी विदर्भाला 27% तरतूद होती विभाजित निधीपैकी, मराठवाड्याला 19.89% तरतूद होती. तुम्ही तर पहिल्या झटक्यातच, अजून तर अध्यक्ष महाराज सुरुवात व्हायचीच आहे, पहिल्या झटक्यात तुम्ही विदर्भाचा 1 अध्यक्ष महाराज 1% जास्त निधी आसपास कमी केला, मराठवाड्याचा 1% जास्त निधी या अर्थसंकल्पामध्ये कमी केला. आणि म्हणून आम्ही म्हणायचो की तुम्ही हे बजेट मांडताना अध्यक्ष महाराज, हे बजेट मांडताना आग्रहपूर्वक आम्ही विनंती करायचो की दादा, तुम्ही अधिकाऱ्यांच्यावर विश्वास ठेवून विसंबून राहू नका. पण दादा काय म्हणाले? अध्यक्ष महाराज, की चिंता करू नका, अधिकारी लक्ष देतील. आम्ही जी काही तरतूद केली, ही तरतूद खर्च होते आहे की नाही, आमचे अधिकारी लक्ष देतील. अध्यक्ष महाराज, मी मुद्दाम तुमच्या लक्षात यावं, दादांच्या लक्षात यावं की आमचे अधिकारी लक्ष देतील, हे धोक्याची घंटा आहे. अध्यक्ष महाराज, मी चंद्रपुरात रोज अध्यक्ष महाराज स्नान झाल्यावर मंदिरात जातो. मी मुद्दाम 1 दिवसाची घटना सांगेल. मी 1 दिवस रोजच्या प्रथेप्रमाणे मंदिरात गेलो. त्या मंदिराच्या विश्वस्ताचे सचिव आले. तिथं मंदिरामध्ये काम करणारा कामगार उभा होता. अध्यक्ष महाराज त्या कामगाराला म्हणाले की मी दर्शनासाठी चाललो.
ही चप्पल काढली, लक्ष ठेव. दर्शन करून ते सचिव परत आले आणि बघितले तर चप्पल नव्हती. त्यांनी त्या कामगाराला विचारलं, अरे माझी चप्पल कुठे आहे? म्हणे लाल शर्ट घातलेला माणूस जो होता तो आगा होता, तो घालून गेला. म्हणाले तुला सांगितलं होतं ना लक्ष ठेवायला. लक्ष ठेवलं म्हणून तर मला माहिती आहे ना की लाल शर्टवाला माणूस चप्पल घालून गेला. अधिकारी असं लक्ष ठेवणार आहे अध्यक्ष महाराज? अशा पद्धतीने वैधानिक विकास मंडळ मी या सभागृहाच्या माध्यमातून, ठीक आहे, विदर्भाचे मराठवाड्याचे नेते शांत बसतील, कारण आपल्याला पक्षाच्या एबी फॉर्मची चिंता आहे. ज्या मतदारांनी जनतेने आम्हाला या पवित्र सभागृहात 12.5 कोटी लोकसंख्येच्या या महाराष्ट्रात आम्ही भाग्यशाली आहोत. 288, फक्त 288 ज्यांना या मतदारसंघात येण्याचं, या सभागृहात येण्याचं सौभाग्य लाभलं. पण ते पक्ष नेत्याच्या हितासाठी नव्हे. आम्ही या सभागृहात पक्ष नेत्यांनी एबी फॉर्म दिला असेल, पण आमचं कर्तव्य आहे अनिल भाऊ, आमचं कर्तव्य आहे की विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेच्या हितासाठी रक्षण केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे, आवाज उचलला पाहिजे. आणि या सभागृहातून मी विदर्भाच्या, मराठवाड्याच्या, उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो की या अर्थसंकल्प, आभासी अर्थसंकल्प, ज्या अर्थसंकल्पात उद्याच्या विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राच्या फसवणुकीची बीज आहेत, उठा, पेटा, मारा लोकशाहीचा सोटा, ज्यांनी केला विदर्भ, मराठवाड्याचा आणि उत्तर महाराष्ट्राचा तोटा. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी अर्थसंकल्प मांडला. मी अध्यक्ष महाराज, माननीय मंत्री महोदय आज अर्थमंत्री आहेत, त्यांचीच भाषण वाचून दाखवतो. हे यांचं माननीय अर्थमंत्री महोदयाचं 14 मार्च 2018चं भाषण आहे. हे 13:30 आणि हो, मधात अडवू नका, नाही तर महाराष्ट्राचे पप्पू व्हाल तुम्ही. नका अडवू, महाराष्ट्राचे पप्पू होऊ नका. महाराष्ट्राचे पप्पू व्हायचं नाही. अरे विदर्भ का ये शेर, मांजरी सारखं काम करू नका. अरे जीव गेला तर बेहत्तर विदर्भासाठी, ज्या जनतेने 6दा निवडून दिलं. आता काय राहिलं आयुष्यात? काय राहिलं आयुष्यामध्ये? आता जनतेच्या आयुष्यासाठी जगायचं आहे. अध्यक्ष महाराज, सन्माननीय अर्थमंत्री जेव्हा विरोधात होते तेव्हा काय भाषण दिलं अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महाराज, भाषण दिलं अध्यक्ष महाराज. मी हे भाषण दादा मुद्दाम तुम्हाला पाठवतो. अध्यक्ष महाराज काय म्हणाले? अध्यक्ष महोदय, राज्याच्या इतिहासामध्ये इतकी प्रचंड म्हणजे 15,000 कोटी रुपयाची तूट आणि 50,000 कोटी रुपयाच्या वर राजकोषीय तूट झाल्याचे आम्ही कधी ऐकलेच नव्हते. विभागवार नियोजन विभाग आहे ना. तुम्ही मधात अडचणी आणून कारण नसताना स्वतःच्या पराभवाचा मार्ग मोकळा करू नका. माझ्या भाषणात जो अडवणूक करतो त्याला जनता आडवं करते. मी काही शिव्या देत नाहीये. सत्यस्थिती सांगणं हे चूक नाही, हे चूक नाही. मी फक्त हसन मुश्रीफ साहेब, सुरू राहू द्या आपलं. अध्यक्ष महाराज, कधी कधी ऐकावं लागतं ना. आणि सत्य असेल तर ऐकून घ्यायचं ना, त्याच्यात अडचण काय? आणि अध्यक्ष महाराज, त्यामध्ये मला वाटत नाही कुणी आडवं यावं. आम्हाला वाटत होतं एवढा चांगला व्यक्ती खराब होऊ नये आणि काँग्रेसमध्ये जाऊ नये. तर आता काय? आता गेला वाया. अध्यक्ष महाराज, काय भाषण होतं? राज्याच्या इतिहासामध्ये इतकी प्रचंड म्हणजे 15,000 कोटी रुपयाची तूट आणि राजकोषीय 50,000 कोटीची तूट. मलाही चिंता वाटली की आपण चंद्रपूर गावातल्या, आपल्या कुटुंबात कोणीच राजकारणी नाही. महात्मा गांधी शाळा, नगर परिषद, इथं 1ली ते 4थी शिक्षण झालं.
5वी ते 10वी जिल्हा परिषदच्या जोगे हायस्कूलमध्ये जागा, जन्मसामान्य रुग्णालयात जागा. म्हणजे आपली बुद्धी थोडी सामान्य आहे. आपली चूक झाली की 15,000 कोटी रुपयाची तूट आणि 50,000 कोटीची राजकीय तूट, राजकोषीय तूट ऐकलीच नाही. अध्यक्ष महाराज, यावेळी तूट किती आहे दादा? मी खरं तर माझ्या मनात एक द्वंद्व आहे दादा. द्वंद्व काय आहे की खरंच तुमच्यावर टीका करायची, कारण पुन्हा तुम्ही कधी मित्र व्हाल सांगता येत नाही, टीका करायची की नाही करायची. पण मला लक्षात आलं की नाही, आपण सत्यस्थिती सांगितलीच पाहिजे. आज किती तूट आहे अध्यक्ष महाराज? मागच्या वर्षी 46,178 कोटी. आता 15,000 कोटीची महसुली तूट हे ऐतिहासिक की 46,178 कोटीची महसुली तूट ऐतिहासिक? 50,000 राजकोषीय तूट 50,000 कोटी महत्वाची की 87,697 कोटी रुपयाची राजकोषीय तूट ही अध्यक्ष महाराज ऐतिहासिक. मग माझ्या लक्षात आलं की अजित दादा माझे मित्र आहे, माझ्या चुकीला पांघरण्यासाठी त्यांनी एवढी तूट करून ठेवली की आता जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हा तुटीचा इतिहास माझ्या नावाने नव्हे तर अजित दादाच्या नावाने लिहिला जाईल. माझ्यापेक्षा 3.5 वर्षांनी मोठे आहेत. मोठ्या भावाचं काम छोट्या भावाच्या चुकीला झाकणंच आहे आणि म्हणून त्यांनी कदाचित ही महसुली तूट आणि राजकोषीय तूट वाढवली. अध्यक्ष महाराज काय म्हणाले भाषणात? हे नियोजन शून्य अर्थसंकल्प आहे अध्यक्ष महाराज. नुसतं इथंच थांबले नाही अध्यक्ष महाराज. या ठिकाणी रोजगाराच्या संदर्भात जेव्हा मी तरतुदी केल्या, मी ते पुढे वाचेन अध्यक्ष महाराज. काय म्हणाले? हे तर 5 लाख रोजगार निर्माण करणे म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने आहे. हे भाषण देतो अध्यक्ष महाराज. आणि शेवटी अध्यक्ष महाराज त्यांचा भाषणाचा समारोप अतिशय उत्तम होता, जो मी सुरुवातीलाच मांडतोय. ते म्हणाले की पाण्यात जसे बुडबुडी येतात तसा हा बुडबुडा आहे. एवढे सांगून भाषण मोठं होतं, पण ते म्हणाले एवढं सांगून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. भाषण द्या अध्यक्षांना. अध्यक्ष महाराज, अपेक्षा काय होती की आज काय अवस्था आहे महाराष्ट्राची? राज्य अर्थव्यवस्थेत -8% घट. ठीक आहे, सर्व जगाची घट आहे तर राज्याची घट होणं मी समजू शकतो. पाऊस पडला तर सर्वच जण भिजणार आहे अध्यक्ष महाराज. पण अध्यक्ष महाराज, अपेक्षा काय होती की या अर्थसंकल्पामध्ये ही घट दूर करण्याच्या दृष्टीने काही पावलं असतील. उद्योग क्षेत्रामध्ये 11.3% घट आहे. सेवा क्षेत्रामध्ये 9% -9% निगेटिव्ह ग्रोथ रेट आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये -14.6% आहे. वस्तू निर्माण मध्ये 11.8% आहे. व्यापार, हॉटेल, उपाहारगृहे, वाहतूक -9% आहे. आणि 1 मे 1960 नंतर पहिल्यांदा अध्यक्ष महाराज असं होत होतं की पहिल्यांदा दरडोई उत्पन्न अध्यक्ष महाराज हे कमी होत नाही. जसं वजन कमी होते, उंची कमी नाही होत. जगात उंची कमी होत नाही अध्यक्ष महाराज. हा, राजकीय उंची कमी होते, अशी नाही होत उंची. टोपे साहेबांकडे मग संशोधन करावं लागेल. वजन कमी होते, उंची कमी करता येते का? नाही ना. अच्छा अध्यक्ष महाराज, पण आपलं दरडोई उत्पन्न हे अध्यक्ष महाराज प्रत्येकाचं काय नुकसान झालंय? अध्यक्ष महाराज, तुमचंही नुकसान झालंय. तुमच्या सोबत असणाऱ्या या सोबत देणाऱ्याचं नुकसान झालं. किती? दरडोई राज्य उत्पन्न हे 2,02,130 रुपयावरून 1,88,784 म्हणजे 13,346 रुपयाचं नुकसान झालं. अपेक्षा काय होती की अशा असाधारण परिस्थितीमध्ये एक शक्तिशाली महाराष्ट्र, वैभवशाली महाराष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीने यामध्ये तरतूद असेल, काही गरीब कल्याणाच्या योजना असेल. अपेक्षा काय होती अध्यक्ष महाराज की 12 बगुतेदारासाठी योजना असेल, शेतमजुरांसाठी योजना असेल, कामगारांसाठी योजना असेल, बीपीएल 20 ग्राहक 0 ते 200 युनिट पर्यंतची अध्यक्ष महाराज या ठिकाणी काही पॅकेज असेल. काम करणाऱ्या ज्या महिला आहे, घर भाडं भरू शकत नाही, त्याच्यामध्ये काही सुटीची योजना असेल. जे गरीब मध्यमवर्गीय EMI भरू शकत नाही, त्यांच्यासाठी काही व्याजाची योजना असेल. सरकारी मालमत्तेमध्ये जे भाडेकरी आहे
जे भाडं भरू शकत नाही लॉकडाऊनमुळे त्याच्यामध्ये काही सूट असेल, बचत गटांनी कर्ज घेतलं त्या बचत गटाच्या कर्जावरच्या व्याजामध्ये कुठं माफी असेल, कुक्कुट पालन अफवा पसरली की हे खाल्ल्याने अध्यक्ष महाराज कोरोना होतो, कुक्कुट पालनासाठी काही विशेष पॅकेज असेल, गरीब व मध्यमवर्गीय आज शिक्षण शुल्क भरण्यामध्ये अडचणी येत आहे, पोटाला चिमटा येत आहे. आमच्या काही आई माता भगिनींना मुलांच्या शिक्षणासाठी मंगळसूत्राचं डोरं विकावं लागतं कधी कधी. अध्यक्ष महाराज, अपेक्षा होती ठीक आहे तुम्ही पैसे देणार नाही, आदेश काढाल, शिक्षण संस्था तर अर्ध्यापेक्षा जास्त तुमच्याच आहे, तुम्ही आदेश काढाल की यामधून आपण सूट देऊ. जे दुकानामध्ये दुकानं बंद होती, जे नोकरदार होते अध्यक्ष महाराज, त्या नोकरदारांना काही यामध्ये सूट देईल, शुल्कामध्ये सूट देईल. ऑटो रिक्षा चालक अध्यक्ष महाराज, जे ऑटो रिक्षा चालक एखाद्या कॉन्व्हेंटमध्ये मध्यमवर्गीय श्रीमंताच्या मुलांना घेऊन जातात आणि स्वतःची मुलं मात्र नगर परिषद जिल्हा परिषदच्या शाळेत शिकवतात, काय दगड ठेवत असेल हृदयावर त्या ऑटो रिक्षा चालकांना अध्यक्ष महाराज सूट असेल. पंतप्रधान महोदयांची आपण बरोबरी करण्याचा प्रयत्न करतो, नावं मोठं ठेवतो, रडले नाही कधी पंतप्रधानांना कधी ऐकलं अरे हम संकट में है, हमें ये पैसा नहीं मिलता, हमें वो पैसा नहीं मिलता. अध्यक्ष महाराज, माझी अपेक्षा अध्यक्ष महाराज देतो, काही चिंता करू सर्व सांगतो अध्यक्ष महाराज. काय अध्यक्ष महाराज, खरं तर या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला तुम्ही काय मंत्र द्यायला हवा होता, आय कॅन, आय विल, मी हे करू शकतो. अध्यक्ष महाराज दिगाले मंत्र, प्रश्न कोणताही असो उत्तर एक, केंद्राने मदत केली नाही, केंद्राने मदत केली नाही. मी आकडे मागेही सांगितले, पुन्हा आज सांगण्याचा प्रयत्न करेन. कोणी उठगा म्हणजे वार्ड अध्यक्ष जरी उठगा, केंद्राने मदत केली नाही. टीव्ही चॅनलवर जा, केंद्राने मदत केली नाही. मला आठवतं संजय कुटे साहेब, एक फार वर्षापूर्वी बॉम्बे टू गोवा एक चित्रपट होता, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, अरुणाई राणी त्याच्या चित्रपटात होते. तेव्हा काही कोरोना नव्हता, पण त्या बसमध्ये बसलेल्या एका माणसाला मास्क लावून होता तेव्हा, आणि त्याचा कापड काढला, बाबा पकोडा, बाबा पकोडा, बाबा पकोडा. सरकारचं तेच सुरू आहे, बाबा पकोडा. प्रश्न कोणताही असो, राज्य सरकार, केंद्र सरकार, काही असो, केंद्र सरकार, हे काय अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, मी आकडे वाचीन तेव्हा तुम्हाला आश्चर्य होईल. मी जास्त आकडे वाचले तर कधी कधी वाटतं की तिथून तुम्ही असा राजीनामा फेकून द्याल, भीती वाटते. आणि तुम्ही अतिशय वीर साहसी म्हणजे नरहरी. मी आकडे वाचले अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, अपेक्षा काय होती, आज पंतप्रधानांनी गरीब कल्याण योजना केली अध्यक्ष महाराज, 2,86,000 कोटी. मी आर्थिक पाहणी अहवाल वाची, तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला शिवभोजन दिलं, हात तुटून जाईल एवढ्याचा शाबासकी घेतली. किती दिले, 125 कोटी. आणि पंतप्रधानांनी 1,02,00,000 महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना 9,441 कोटी दिले. तुमचे 125 कोटी कुठे येतात हो, कुठे 125 कोटी. आत्मनिर्भर भारत पंतप्रधानांनी 20,97,053 कोटी, आणि तुम्ही किती दिले, 300 कोटी. मुख्यमंत्री रोजगार योजनेसाठी अध्यक्ष महाराज, मी या सरकारला इशारा देतोय, कुछ देर की खामोशी है, कुछ देर की खामोशी है, फिर शोर आएगा. तुम्हारा सिर्फ 3 महीने का वक्त रहा है, हमारा दौर फिर से आएगा, हमारा दौर फिर से आएगा. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, नाही ठीक आहे अनिल भाऊ म्हणा, तुम्ही काही अडचण नाही, तुमची काय अवस्था आहे ते सांगतो. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज काय होतं अध्यक्ष महाराज, मी मुद्दाम अध्यक्ष महाराज, अनिल भाऊ आता म्हणाले, अनिल भाऊ तुम्ही तर अतिशय माझे जे प्रिय मित्र आहे त्याच्यापैकी एक आहात, कारण मी प्रदेश अध्यक्ष असताना तुमच्याच घरी भाड्याने होतो. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, खरं तर काल अनिल भाऊ तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती की तुम्ही काल ज्या घटनेवर माननीय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसची ज्या जीवाच्या आकांतांनी बाजू मांडत होते, काय म्हणाले अनिल भाऊ, अनिल भाऊ जेव्हा त्या मनसुख हिरेनची केस आली अध्यक्ष महाराज, अपेक्षा काय होती की अनिल भाऊ शांततेने, जो संयमी शांत स्वभाव आहे तो एवढा अशांत काय झाला.
त्यांनी त्या मोहनडकरची केस काढली. अरे त्यांनाही न्याय द्या ना, कोण नाही म्हणतं. पण अनिल भाऊ, तुमची अवस्था त्या कथेसारखी झाली आहे. एकदा असाच एक राज्याचा मंत्री विमानात आपल्या सोबतचा पोपट घेऊन विमानात बसला. पोपट एका खुर्चीवर, मंत्री दुसऱ्या खुर्चीवर. आता त्या पोपटाने अध्यक्ष महाराज अतिशय गोड शिट्टी मारली. हवाई सुंदरीला, अरे पोपटाने इतकी गोड शिट्टी मारली, मग हवाई सुंदरीने अतिशय सुहास्य आनंदी चेहऱ्याने त्याच्याकडे बघितलं. त्या मंत्र्याला वाटलं शिट्टी मारली तर हवाई सुंदरी आपल्या इकडे पाहिजे, त्यांनी शिट्टी मारली. हवाई सुंदरीने पायलटला कंप्लेंट केली. पायलट म्हणाला या दोघांनाही विमानाच्या बाहेर फेक. पोपट म्हणाला त्या मंत्र्याला, अरे माझी नक्कल कशाला करतो, मी तर आकाशात उडून जाईल, तुझं काय होईल ते बघ. काल काय होता विषय? काल काय विषय होता? काय म्हणत होती अध्यक्ष महाराज? का ठाकरे सरकारला ठार करे सरकार करायचं आहे का? ठार करे सरकार. काय होते अध्यक्ष महाराज? एक विमगा मनसुख हिरेन. आता मला समजत नाही, काही पक्षाचं चीनवर प्रेम आहे, काही पक्षाचं चीनवर प्रेम आहे. काय दोन्हीकडे चीन आहे? अध्यक्ष महाराज, ती काय म्हणत होती माननीय विरोधी पक्ष नेते काय म्हणत होते अध्यक्ष महाराज? न्याय द्या. काय चिटकून बसायचं एवढं? अध्यक्ष महाराज, त्यांनी एवढंच सांगितलं की लुट गई मांग एक सुहागन की, कत्ल अखबार तक नहीं पहुंचा, जिंदगी चिकती रही लेकिन शोर अनिल बाबू आप तक नहीं पहुंचा. एवढंच होतं ना अध्यक्ष महाराज. आणि आज जेव्हा अनिल भाऊ हे सरकार तर शरम प्रूफ होत चाललं, एकदम शरम प्रूफ. पण तुम्ही वैधानिक विकास मंडळासाठी आपल्या पदाचा उपयोग करायचा होता की यांच्या भांडणामध्ये आपलं काय करायचं होतं? हे विदर्भाच्या जनतेचा उपयोग करताय. तुम्हाला माहिती आहे का? मला नेहमी वाटायचं की तुम्हाला दुसरं खातं न देता विकासाचं गृहमंत्रीच का दिलं. मग लक्षात आलं की आरोपींना व्यवस्थित वाचवण्यासाठी विदर्भाच्याच नेत्याचा उपयोग करायचा. काय खाते दिलं विदर्भात अध्यक्ष महाराज? आमचे केदार साहेब आहे का? केदार साहेब काय खात आहे? अहो तुम्हाला खरं तर सिंचन मंत्री जलसंपदा मंत्री करायला पाहिजे. काय दिलं? कोंबडी, गाय, म्हैस. बरं त्या गाय म्हशीला केदार साहेब जाताना पहिलं बोर्ड गावगा शरद पवार ग्राम विकास योजना, मग केदार आतमध्ये. वडेट्टीवारांना काय खातं दिलं? मदत व पुनर्वसन. ते रोज स्वतःच्या पुनर्वसनासाठी बिचारे प्रयत्न करत राहतात. नितीन राऊत साहेब 20 करायची आणि पडघ्याला द्यायची. मी तुम्हाला कृषीच्या संदर्भात तुम्ही योजना केली त्याचे आकडे देणार आहोत. काय फायदा हो विदर्भाचा? किती कोटी आहे? मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला गरीब 0 ते 200 युनिट पर्यंत योजना करता येत नाही तुम्हाला. पण तुम्ही कृषी पंपाचं व्याज म्हणजे कृषी पंपाला आम्ही माफी, काय माफी दिली? 25,000 कोटी तर व्याजच आहे. ते व्याजाची माफी म्हणजे माफी असते का? काय दिलं खाते अध्यक्ष महाराज विदर्भाला? ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, मला काही घेणं देणं नाही. आमचं तर एवढंच आहे की आम्हाला कोणताही विभाग असो, तो पश्चिम महाराष्ट्र असेल तरी आम्हाला प्रिय आहे, कारण आमची कुलस्वामिनी तुळजा भवानी तिथं आहे. आमचं कुलदैवत पंढरपूरचा विठ्ठल तिथं आहे. आम्ही हा भेदभाव करत नाही. पण तुम्ही मात्र या अर्थसंकल्पामध्ये अध्यक्ष महाराज आमच्यावर अन्याय करण्याचा अध्यक्ष महाराज या ठिकाणी काम केलं. अध्यक्ष महाराज, मी आता मुद्दाम अर्थसंकल्पाच्या भाषणातले काही मुद्दे घेतो. नको डिस्टर्ब करू. काय ऑब्जेक्शन असेल नंतर भेटा, शब्द मागे घेऊन राग मानू नका तुम्ही. बरं भाऊ, कसं आहे, तुम्ही माननीय अध्यक्ष महोदय की सन्माननीय मुनगंटीवार साहेबांनी, गृहमंत्री सुनील केदार, बाकी म्हणजे सर्वांची नावं घेतलीत की कशा पद्धतीने त्यांचे खाते दिले आहेत. पण सुधीर भाऊ, मागचे 5 वर्ष तुम्ही विसरला. नाही, ऐकून तर घ्या पहिले, आता पूर्ण. आता मागचे 5 वर्ष तुम्ही विसरला. हा, देवेंद्र भाऊ सुद्धा विदर्भाचे होते, नागपूरचे होते, मुख्यमंत्री झाला, आम्हाला अतिशय आनंद आहे. पण देवेंद्र भाऊ पेक्षा तुम्ही किती सिनियर होते.
पण तुम्ही तुमचं दुःख इतकं लपून ठेवलं 5 वर्ष. अनेकदा सुधीर भाऊ तुम्हाला एअरपोर्टवर भेटायचो, क्यों सुधीर भाऊ क्यों मायूस हो. तर सुधीर भाऊ अध्यक्ष महोदय झुटी असी हा नाही मैं काय नाराज हूं करके, पण तुमचं मनातलं दुःख आम्हाला कळत होतं की माझा मुख्यमंत्री होण्याचा चान्स, मी सिनियर सगळ्यात, पण माझा नंबर लागला नाही. त्याच्यामुळे मला एकच सांगतो की जे तुमचं दुःख होतं, तुम्ही ठीक आहे खोटं असून ते सांभाळून नेत होता, पण तुमचं ते दुःख पाहून मला एक मरहूम जगजीत सिंग साहब जो है गजल गायक, त्यांची मला एक गझल आठवते, तुम्हाला पाहून आठवायची. मेरे को गजल जगजीत सिंह साहब की गजल थी, वो आपको देख के हमेशा मुझे याद आती थी कि तुम इतना क्यों, सुधीर भाऊ तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, क्या गम है जो छुपा रहे हो. अजून 2 लाईन ऐकून घ्या. क्या गम है जो छुपा रहे हो, आंखों में नमी, आंखों में तासू थे लेकिन बताना जरूरी नहीं था. आंखों में नमी, हंसी लबों पे, मतलब झूठी हंसी लबों पे, क्या हाल है, क्या दिखा रहे हो, ऐसी तुम्हारी हालत थी सुधीर भाऊ. मित्र आहे, फक्त त्यांच्या एकच लक्षात आणून देतो, अध्यक्ष महाराज आता मधात डिस्टर्ब करू नका. अध्यक्ष महाराज हे बरोबर नाही. अध्यक्ष महाराज हे बरोबर नाही. मी फक्त अनिल भाऊ असा आहे की आम्ही एका विचारधारेने बांधलेलो आहोत आणि तुमच्या माहिती करता सांगतो की माझं पद कोणतं होतं माहित आहे? F&M, फायनान्स मिनिस्टर. याचा अर्थ काय माहित आहे? ऐकून घ्या ना. याचा अर्थ F फॉर फडणवीसाची शक्ती, M फॉर मुनगंटीवारची शक्ती, अशी दोन्ही शक्ती माझ्याकडे होत्या. आणि म्हणून चिंता करू नका तुम्ही. अध्यक्ष महाराज काय केलं? अध्यक्ष महाराज हे पुस्तक आहे दादा, पुस्तक आहे. तुम्ही पैगामध्येच तुम्ही सांगितलं कोविड योद्ध्याचा मी सन्मानपूर्वक उल्लेख करतो. मी मागणी करत होतो की ज्यांचा मृत्यू झाला त्यांना कुटुंबातील सदस्याला नोकरी द्यावी. कुठेही उल्लेख नाही, नुसतं सन्मान करायचा का? अध्यक्ष महाराज आरोग्य सेवा, टोपे साहेब तुमच्यासाठी यांनी सांगितलं 7,500 कोटी रुपया किमतीचा प्रकल्प तयार केला. मग मनात वाटलं की दादाचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. 7,500 कोटीचा प्रकल्प आणि पैसे किती वाढवून दिले आरोग्य विभागाला? मागच्या वर्षी 2,300 कोटी होते, या वर्षी 2,961 कोटी आहे. म्हणजे याचा अर्थ काय? फक्त वाढ आहे 661 कोटींनी कोरोनाच्या संकटानंतर. म्हणजे 7,500 कोटीचा प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर 11 वर्ष 346 दिवस लागतात. 11 वर्ष 346 दिवस लागतील. 7,500 कोटीचा प्रकल्प पूर्ण करायला मी आरोग्य विभागात सुद्धा कुठं वाढ केली ते सांगेन अध्यक्ष महाराज. म्हणजे जादूगार PC सरकारचं नाव आम्ही लहानपणी ऐकायचो. एका पोतडीतून एक वस्तू टाकायचे आणि दुसऱ्या पोतडीतून काढायचे. आता हे जादूगार अजित पवार साहेबांचं नवीन रूप पाहतोय की अर्थसंकल्पामध्ये 7,500 कोटीचा प्रकल्प केला. अध्यक्ष महाराज आणि या सर्व याच्यात अनिल भाऊ तुम्ही तर ठीक आहे मैत्री सोडली, आता मैत्री करूही नका आमच्यासोबत, कधीच करू नका. मग दुःख नाही आहे. आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं तुम्ही का आमचं सामान्य ज्ञान वाढवता का अर्थसंकल्पात? की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला 400 कोटी लागतील. किती पैसे? पैशाची तरतूद किती आहे जरा सांगितलं पाहिजे. कारण मी तरतुदी जेव्हा वाचल्या तेव्हा तरतुदी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला नव्हती अनिल भाऊ. ती स्वर्गीय बाळासाहेबांची शिवसेना. 1 रुपयाची तरतूद नाही. अध्यक्ष महाराज आमच्याकडे अध्यक्ष महाराज आता कर्जावरचं व्याज कमी केलं. हा तर अजून एक नवीन मुद्दा आहे. सांगितलं काय अध्यक्ष महाराज? मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की काय असे आपण निर्णय का करतो. अध्यक्ष महाराज जर तुम्ही कर्ज नियमित भरलं तर तुम्हाला 0% व्याज, म्हणजे तुम्ही कर्ज नियमित भरलं तर
आणि कर्ज भरलंच नाही तर पूर्ण कर्जमुक्ती. म्हणजे कर्ज भरणं नेकी कर, कर्ज भरलं तर फक्त 0% व्याजाची सूट, आणि कर्ज भरलंच नाही. सांगा बरं काय तुम्ही अध्यक्ष महाराज कोणता पर्याय स्वीकारालो? काय दिलं तुम्ही शेतकऱ्यांना? म्हणजे तुम्ही 40,000 कोटीचं कर्ज वर्षामध्ये तुम्ही वाटप केलं. केंद्र सरकारने सुद्धा 3% दिली आहे. तुम्ही सांगता कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये, अनेक सदस्य अभिमानाने सांगतात. काय सांगतात कर्जमुक्तीच्या संदर्भात? की आम्ही 19,929 कोटी रुपयाची रक्कम 31,23,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर दिली. म्हणजे कर्ज भरलं नाही तर पूर्ण माफ होतं, आणि नियमित भरलं तर मात्र व्याजामध्ये सूट. मग तुम्ही जे नियमित कर्ज भरतात त्याला या व्याजाची सूट देण्याच्या सोबत काही विशेष अनुदान, विशेष योजना, विशेष प्रोत्साहन नाही. 1 लाखापर्यंत 0% आहेच. प्रोत्साहन भत्ताही 50,000 दिला नाही. ज्यांचं पुनर्गठन झालं त्यांनाही दिलं नाही. माझा एक साधा बाल सुलभ प्रश्न आहे. तुम्ही सांगा दादा की तुम्ही कर्ज 1 रुपया भरलं नाही तर तुम्ही पूर्ण माफ करता, आणि मी नियमित भरलं तर 0% व्याज. अशी कशी योजना असू शकते अध्यक्ष महाराज? मग योजना करायची तर अपेक्षा काय? अपेक्षा ही आहे अध्यक्ष महाराज की तुम्ही योजना करताना जे नियमित कर्ज भरतात अध्यक्ष महाराज, त्या नियमित कर्ज भरणाऱ्यांना तुम्ही सांगा ना, तुम्ही नियमित कर्ज भरलं की तुला प्रायोरिटीने मी विहीर देईल, तुला विजेचं कनेक्शन देईल, तुला इंजिन देईल, तुला कुंपण देईल, तुला बियाण्यामध्ये 50% सूट देईल. तर अध्यक्ष महाराज तू शेतकऱ्याला प्रोत्साहन आहे. नुसतं 0% व्याज तर शेतकरी आज विचार करेल की अध्यक्ष महाराज नियमित कर्ज म्हणजे मी 3 लाख रुपयाचं कर्ज घेतलं तर मला फक्त व्याजाची सूट आहे, आणि मी बुडवलं तर पूर्ण कर्जमुक्ती आहे. अजब सरकार की गजब कहाणी. काय आपण अभ्यास करतो की नाही अध्यक्ष महाराज? आज अध्यक्ष महाराज आमच्याकडे सर्वात जास्त अध्यक्ष महाराज जमीन उपलब्ध आहे, पण मी जेव्हा सर्वात जास्त एक्सपोर्ट करणारे जगातले कृषी क्षेत्रातल्या देशामध्ये, साहेब आपण पहिल्या 8 मध्ये नाही, पहिला आहे अमेरिका, दुसरा नेदरलँड, तिसरा जर्मनी, चौथा ब्राझील, 5वा तो छोटासा फ्रान्स, छोटासा आहे. चायना 6व्या नंबरवर, 7व्या नंबरवर स्पेन, 8व्या नंबरवर कॅनडा. आम्ही कुठं आहोत? मग आम्ही हे अशा या असाधारण परिस्थिती, कदाचित आधीच अजित दादा मला प्रश्न विचारेल की मागे तुम्ही 5 वर्ष अर्थसंकल्प मांडले, ती साधारण परिस्थिती होती, ही असाधारण परिस्थिती आहे. अध्यक्ष महाराज मी अर्थमंत्री देवेंद्रजीच्या नेतृत्वात होतो तेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये 11,974 कोटी सरप्लस केलं. पिंक बुक बघा, हे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा होत होतं. 11,974 कोटी. कदाचित दादा तुम्ही म्हणाल खर्च कमी केला, मी तुमचाही खर्च आता मागच्या वर्षीचा वाचून दाखवेन. अध्यक्ष महाराज सरप्लस केलं ना, पण अध्यक्ष महाराज तुमच्या योजना काय अध्यक्ष महाराज? 1%. आता महिलांच्या संदर्भात योजना जो जाहीर केली, मला आश्चर्यच वाटतं. महिलांना 1% सूट. आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन होता, का नाही केलं अध्यक्ष महाराज? 3% सूट दिली असती तर काय बिघडलं असतं? तसंही तुम्ही यावर्षी, मागच्या वर्षी तुमचा अर्थसंकल्पीय अंदाज मुद्रांक शुल्काचा 30,000 कोटी होता, 22,000 कोटी झाले. मी तर तुम्हाला मागच्या अधिवेशनात सांगितलं की तुम्ही रूल्स ऑफ बिझनेसच्या चिंध्या उडवल्या, अर्थ विभागात फाईल नाही पाठवली. तुम्ही बिल्डरांना सूट, आणि काल तुम्ही कागद दिला. कोणत्या कोणत्या बिल्डरला कशी सूट मिळाली काल दिला तुम्ही? पटगावर ठेवला, पटगावर ठेवला की मगच दिला एकट्याला माहित नाही. अध्यक्ष मला सूट दिली ना तुम्ही. मग महिलांना सूट देताना तुम्ही अशी योजना केली असती. मला कधी कधी भीती वाटते की 1% सुटीचा फायदा सुद्धा काही विशिष्ट लोक तर घेणार नाही. या सुटीमध्ये जर तुम्ही विशेष असं सांगितलं असतं की महिलांना मी 3% सूट देतो, 1 कोटी रुपयापर्यंतच्या घरापर्यंत ही सूट राहील. उद्या एखाद्याने 500 कोटीचं घर बांधलं त्याला सूट जनतेच्या पैशातून का देता? हे कोणत्या गरीब मध्यमवर्गीय महिलांसाठी असावी ना. आणि तुमच्या अधिकाऱ्यांनी 1000 कोटी रुपये कुठून आणलेत मला माहित नाही. 1000 कोटी रुपयाचं नुकसान कुठून काढलं आकडा देवाला माहित. 1000 कोटीचं नुकसान काय?
मग आपल्याला काही फोन आले होते ऑनलाईन की आम्ही आमच्या घरच्या महिलेच्या नावाने स्त्रीच्या नावाने घर घेणार आहोत, 1% सूट म्हणजे माझं एवढं घर 1000 कोटी कुठून आणलं? आभासी आहे. मग का नाही दिली महिलांना तुम्ही सूट? 3% सूट घोषित करा, आजही सूट करा. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही 3% सूट करा, आमच्या वहिनी तुमचं पंचारतीने स्वागत करेल. त्या महिलांना 3% सूट, 1 कोटी रुपयाच्या घरापर्यंत. काय योजना आणली? सुंदर माझे कार्यालय. आता हे तर खूपच जागा, कारण हे राजीव गांधी पारदर्शक गतिमान जी आपला कार्यक्रम आहे त्याच्यात कार्यक्रम सुंदर केला पाहिजे. पण दादा, सुंदर केलंच पाहिजे याच्याबद्दल माझं मत आहेच, कारण त्यामध्ये चांगलं वातावरण आहे. पण या सुंदर कार्यालयाच्या सोबत जर तुम्ही जोडलं असतं की पारदर्शक गतिमान, अन्यथा काय होईल? सुंदर माझे कार्यालय, तो फाईलकडे कधीच बघणार नाही, कार्यालयाकडेच बघत राहील. सुंदर सुंदर सुंदर, नसतीकडे बघणारच नाही. तसे अध्यक्ष महाराज, या सरकारमध्ये कोणत्याही नसतीची डिलिव्हरी नॉर्मल होत नाही, सिझरिननीच होते. 90% फाईल नोटाची कैची केल्याशिवाय डिलिव्हरीच नाही आहे, नॉर्मल डिलिव्हरी नाही आहे. मग सुंदर माझे कार्यालय का नाही? अध्यक्ष महाराज, यामध्ये आपण निर्णय केला की सुंदर माझ्या कार्यालयामध्ये मी यामध्ये पारदर्शक करण्यासाठी करेन. अर्थसंकल्पामध्ये माननीय देवेंद्रजी, तुम्ही तर अभ्यास केलाच असेल, असं वाटलं की कोरोनाच्या संकटामध्ये काय असाधारण योजना असेल. असाधारण काय योजना वाचल्या? मेट्रो. तिथं मेट्रो तर मलाही आठवतं की 11.4 किलोमीटर 2014च्या अगोदर, स्वातंत्र्यानंतर 11.4 किलोमीटरची मेट्रो आपल्या महाराष्ट्रात झाली. 2006 21 जून घोषणा झाली आणि 2014 मध्ये ती मेट्रो पूर्ण झाली. 11.4. देवेंद्रजीच्या नेतृत्वात अतिशय खंबीरपणे मुंबईची सेवा केली पाहिजे. आर्थिक नुसतं महानगरी आहे म्हणून होत नाही. मुंबई शब्दामध्येच अध्यक्ष महाराज आईचं प्रेम आहे. जे मम्मी म्हणतात त्याचा MU आहे. जे गुजराती बांधव असेल त्यांची बा आहे, बी आहे, आणि मराठी माणसाची आई आहे. ही आई आहे, आई. आणि या मुंबईसाठी काय केलं अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महाराज, 235 किलोमीटरची मेट्रो माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात आपण घोषित केली. 1,41,431 कोटी हे देवेंद्रजीच्या नेतृत्वात होतं. त्या मेट्रोला अतिशय तोकडी मदत, त्याही मेट्रोला अडचणीत आणायचं आहे की का रे अध्यक्ष महाराज? कोस्टल रोड 12,721 कोटी. कोणाचं नाव इतिहासात लिहिलं जाईल? सांगा, कोणी सांगू शकता? देवेंद्र फडणवीस. 12,721 कोटी. समृद्धी महामार्ग 55,335 कोटी, 32,07,01 किलोमीटर, 120 मीटर रोड. बजेटमध्ये सांगितलं 1 जूनला आम्ही त्याचं उद्घाटन करतोय. नाही, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे तेव्हा शिवसेना जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना होती ना, त्या शिवसेनेनी या दोन्ही रस्त्यामध्ये आपल्याला मदत केली. अरे भाऊ सांगा ना, हे दोन्ही रस्ते आपण केले ना भाऊ? तुम्ही होते कॅबिनेटमध्ये, तेच या अर्थसंकल्पात वाचले. अध्यक्ष महाराज, नवी मुंबई एअरपोर्ट 14,179 कोटी. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प 17,841 कोटी. अध्यक्ष महाराज, या बजेटमध्ये आपल्याला काय हवं होतं अध्यक्ष महाराज? ठीक आहे, मला ही अडचण नाही, वाचलंच पाहिजे अध्यक्ष महाराज. पण अध्यक्ष महाराज, या अर्थसंकल्पामध्ये काहीतरी भविष्याचा वेध असेल अशी अध्यक्ष महाराज मला विशेष करून आय विल हा अध्यक्ष महाराज आत्मविश्वास या अर्थसंकल्पामधून अध्यक्ष महाराज आम्हाला अपेक्षित होता, पण अपेक्षित झाला नाही. अध्यक्ष महाराज, काय थट्टा करायचे? कोणी उठला की तो म्हणायचा की राज्य सरकार देवेंद्रजीच्या नेतृत्वात किती कर्ज घेते. खरं तर मी तेव्हाही हात जोडून सांगायचो, आकड्यामधलं कर्ज महत्वाचं नसतं, ऋणभार किती आहे हे महत्वाचं असतं. कारण जसं रक्त आहे लिटरनी मोजत नाही, किती हिमोग्लोबिन आहे मोजलं जातं. दादा, किती हिमोग्लोबिन आहे असं कोणी म्हणते का? पॅथॉलॉजीचा रिपोर्ट, याच्या शरीरात 4.5 लिटर रक्त आहे, याच्या शरीरात 6 लिटर रक्त आहे असं कोणी म्हणत नाही. पण अध्यक्ष महाराज, आपल्याच महाराष्ट्राला तेव्हा बदनाम केलं जायचं, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये राज्य कर्जबाजारी झालं.
अध्यक्ष महाराज आता किती टक्केवारी आहे? अध्यक्ष महाराज, जेव्हा देवेंद्रजींनी हे सरकार काही बैमानीच्या आधारावर सरकार बनवणाऱ्यांच्या बैमानीत फसून सोडलं तेव्हा 16% होतं. 16%. हा ऋणभार आहे एकूण GSDP ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्टची. दादा हे पिंक बुक आहे आता 20.6. काय महाराष्ट्राची प्रगती आहे. 4.6% वाढवलं. पण माझा विरोध नाही, कर्ज घेतलं पाहिजे. नाही 11-12 मध्ये 17.6 होतं, आपण 16%वर आणलं. यांनी पुन्हा 2 वर्षात यांनी पराक्रम केला, 20.6 केलं. आणि कर्ज किती आकडे ऐकायची सवय आहे, कर्ज आकड्यात सांगायचं नसतं. कर्ज किती देवेंद्रजीच्या नेतृत्वात जेव्हा सरकार सोडलं म्हणून देवेंद्रजी महाराष्ट्र मागे गेला तर मी महाराष्ट्रात कोणालाही कारणीभूत धरणार नाही, तुम्हाला एकट्याला धरीन. कारण तुम्ही आता काही ताकद गावा, काय शक्ती गावायची गावा, महाराष्ट्र वाचवण्यासाठी पुन्हा तुम्हाला यावंच लागेल. प्रश्न तुमचा नाहीये, महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेचा. अध्यक्ष महाराज किती कर्ज होतं? ही अध्यक्ष महाराज 19-20 हे कर्जाची शिल्लक. दादा तुम्ही या महाराष्ट्र वाचवण्यासाठी अडचण नाही. अध्यक्ष महाराज 19-20 मध्ये सुरुवातीची ओपनिंग बॅलन्स हे 4,07,152 कोटी होतं. दादा असंघाशी संघ केला तर कर्ज झालं आता या बजेटमध्ये 6,15,170 कोटी. म्हणजे वाढ किती झाली माहिती आहे या 2 वर्षात? म्हणजे 1.5 वर्षात 2,08,018 कोटीची वाढ आहे. ठीक आहे, कर्ज काढणं गैर नाही, मी पुन्हा सांगतोय. राज्याच्या विकासासाठी, प्रगतीसाठी, उन्नतीसाठी हे राज्य या देशाच्या GDP मध्ये 15% योगदान देणारं राज्य आहे. आपल्या माहिती करता सांगतो, आपण तर 20%वर घाबरतो. जपानवर किती आहे माहिती आहे? 390%. 390 म्हणजे आपण 20% आहो. एकूण त्यांच्या GDPच्या 390 पट कर्ज आहे. घाबरत नाही मी. कर्ज घ्यायला दादा विरोध करणार नाही, पण तुम्ही हे कर्ज कशासाठी घेता याला मात्र विरोध आहे. तुमचं मी प्रत्येक वाक्य जेव्हा ऐकायचो बघायचो, तुम्ही सांगायचं आम्ही कर्मचाऱ्यांना नियमित पगार दिलंच पाहिजे, ते काम करतात, कष्ट करतात. पण इथं संपलं का काम? 400 कोटी रोजचा आपण पगार देतो. आणि मी आता वाचेल अध्यक्ष महाराज, 400 कोटी रुपये दिले आपण. हे पुन्हा घेतो पुस्तक. अध्यक्ष महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल की परवा आमचे मुख्यमंत्री महोदय एकदम अचानक थोडं त्यांना मग वाटते राग आला असेल. आणि राग होता का? एकदम जोरात होते. स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि काय 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 काय. आता तर मी जात नाही, ज्या ठिकाणी विधान भवन आहे ना ज्यांच्या नावानी आहे तेही संघाचे स्वयंसेवक होते. क्रांतिकारक शहीद राजगुरू हे डॉक्टर हेडगेवारांना भेटून त्यांनी त्या ठिकाणी केला इतिहास आहे. जिथं विधान भवन आहे. पण तुम्ही आमची थट्टा करत होते. आणि अध्यक्ष महाराज याच्यामध्ये मी किती मदत करावी अध्यक्ष महाराज, तर मी तुम्हाला मुद्दाम सांगतो अध्यक्ष महाराज, या ठिकाणी जी मदत करण्यात आली आहे ती मदत अध्यक्ष महाराज अतिशय म्हणजे महात्मा गांधींची किती मदत दिली. महात्मा गांधींवर हे नाही आहे का नानावर, महात्मा गांधी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानाला सहाय्यक अनुदान 25,000 रुपये. 25,000? नाही, मी तुम्हाला खरं सांगतो, आज महात्मा गांधी असते तर हातात काडी घेऊन धावले असते. 25,000 रुपये अध्यक्ष महाराज. आणि तुम्ही एवढ्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकाच्या मोठमोठ्या गोष्टी सांगत होते. मी स्वातंत्र्य संग्राम सैनिकाच्या मुलांसाठी जी तरतूद केली आहे ती सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय थट्टा गावतोय. आणि काय आपले अधिकारी 400 कोटी रोज देऊन त्यांना काहीच, त्यांना स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना काय दिलं पाहिजे, कोणाला काय दिलं पाहिजे याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज ते दुर्लक्ष जर करत असतील तर अध्यक्ष महाराज हे निश्चितपणे आहे की आम्ही या ठिकाणी स्वातंत्र्य संग्राम सैनिक काय अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज पहिली गोष्ट, वीर मरण पत्करलेल्या शहीद झालेल्या पोलिसांची किती बाजू घेतात. काही जागा पोलिसांना बदनाम करू नका. कोण पोलिसाला बदनाम करतं? एखादा पोलीस वाईट असेल तर वाईट म्हणणं म्हणजे पोलीस विभाग वाईट का? पण मी बघितलं एक नवीन पद्धत या सभागृहात डेव्हलप झाली आहे.
आता उद्या एखाद्या पोलिसांनी, आता मागच्याच वर्षी 2 पोलीस बलात्कारामध्ये गेलं, नाही पोलीस विभागांना बलात्कार करायची अनुमती आहे का? म्हणजे एखादा पोलीस बदमाश असेल, सचिन वाझे बदमाश आहे म्हणून का पोलीस विभाग बदमाश झाला? सचिन वाझे बदमाश, आता हरामखोर शब्द कसा आहे माहित नाही, नॉटी. अध्यक्ष महाराज, सचिन वाझे समजा नॉटी आहे, तर काय आपण पोलीस विभाग हे करायचं? अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज ठीक आहे, पोलीस विभागांवर प्रेम आहे ना, मग तुम्ही किती पैसे ठेवले? वीर मरण पत्करलेल्या, शहीद झालेल्या पोलीस यांच्या पाल्याच्या पारंपरिक तथा महाविद्यालयीन शिक्षण खर्चाची प्रतिपूर्ती 1 लाख रुपये. हा पोलिसांवर प्रेम तुमचं? हे सांगा कोणतं प्रेम आहे? पुतना मावशी आत्महत्या करा. अहो टोकन नाही, टोकन 1000 रुपयाची ठेवतात. हे आहे 1000 वाली आहे, हे टोकन नाही राहत. 1000, 2000, 3000, 1 लाख कशी राहील? आणि माजी सैनिक, इकडे सांगायचं माजी सैनिकांसाठी सन्मान, किती तरतूद आहे? हे अध्यक्ष महाराज, ही आहे 71,355 योजना सांकेत आहे. याच्यामध्ये किती आहे? माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती 2 लाख रुपये. म्हणजे त्यांनी एवढा तर महिन्याचा आमदाराचा पगार आहे हो, एवढा तर महिन्याला आमदाराला पगार देतो, 2 लाख रुपये. स्वातंत्र्य सैनिक किती तरतूद? स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती. आमची मुलं, अधिकाऱ्यांची मुलं विदेशात शिकतील आणि यांच्यासाठी तरतूद किती आहे? अध्यक्ष महाराज इकडे पहा, अध्यक्ष महाराज थोडं, म्हणजे मला प्रोत्साहन येतात. लक्ष आहे सुधीर भाऊ, प्रोत्साहन येतं, कारण अध्यक्ष महाराज तुमचा चेहरा पाहिला की असा जोश येतो. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती, दादा किती असावी अंदाज करा. सर रिकामी जागा बघा. ज्यांच्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या भरोशावर तुम्ही आम्ही इथं बसलो आहे, त्यांच्या मुलांना किती माहिती आहे सवलत? 10,000 रुपये वर्षाच्या बजेटमध्ये. 10,000 रुपये. अध्यक्ष महाराज कसं होईल? अध्यक्ष महाराज महाराष्ट्राचं हे खरं आहे की ही सर्व चूक देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे, आणि मी दुसऱ्यावर आरोप करण्याच्या ऐवजी 2,30,58,525 मतं होती देवेंद्रजी, 161 विधानसभा सदस्य जनतेने निवडून दिलं. चूक झाली, बेसावध राहिलो आपण, बेसावध राहिलो केदार साहेब. आमच्या दोघांचं भांडण हे जनतेच्या हितासाठी आहे. अध्यक्ष महाराज नाही, पण केदार साहेब तुम्हाला सांगतो विदर्भावर अन्याय होत आहे, नाही अन्याय होत आहे. मी देवेंद्रजींना पुन्हा एकदा विनंती अशी करेन की अध्यक्ष महाराज, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी जिल्हा अध्यक्षासाठी मेगा भरती केली, आमदारांसाठी केली, खासदारांसाठी केली, जिल्हा परिषद अध्यक्षांसाठी केली. पण आता पुन्हा एकदा मेगा भरतीचा जाहीर नोटीस काढा. ही मेगा भरती मात्र फक्त मंत्र्यांसाठी राहील अशा पद्धतीने एक नोटीस काढा केदार साहेब, आणि याचा फायदा अवश्य घ्या. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, अरे अरे राग आला. अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पावर चर्चा चालू आहे. आता वेळेची विभागणी कशी केली आहे याच्या बाबतीत माहिती पाहिजे आम्हाला. किती वेळ कोण बोलणार, याला काय मर्यादा आहे का नाही? हा, इथं काय आम्ही काय कशाला आलोय इथं? हा, कशा करता आलोय आम्ही? हा, या करता आलोय आम्ही इथं? एक मिनिट आदरणीय नाही सुधीर भाऊ, आपण काय करा की 5:30ला गिलोटीन आहे, आपणच ठरवा की नाही बसू नका. आपण गिलोटीन 5:30ला आहे तर बोला आपण. हे सांगू का? येऊ का? ऐका मी सांगतो ना. वेळ सांग. हे जरूर सांगा, पण अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाकडनं सांगतो एक मिनिट. विरोधी पक्षाकडनं आपल्या इथली परंपरा अशी आहे, जे पहिले वक्ते असतात अध्यक्ष महोदय त्यांना आपण 1.5 तास नेहमी देतो. आपण कुठलंही आपण काढून बघा. नाही इतकं वाईट वाटत असलं तरी ऐकून घ्यावं लागतं दादा. नाही दादा ऐकून घ्यावं लागतं. नाही अध्यक्ष महोदय, त्यामुळे अध्यक्ष महोदय
नाही भास्कररावना प्लीज मंत्री करा, प्लीज प्लीज मंत्री करा, फार त्रास देतात आम्हाला ते, प्लीज. एक मिनिट बोला बोला. अध्यक्ष महोदय, मी पॉइंट ऑफ प्रोसिजरवर उभा आहे आणि पॉइंट ऑफ प्रोसिजर हा आहे की सन्माननीय विरोधी पक्ष नेते म्हणाले की पहिल्या वक्त्याला कमीत कमी 1.5 तास दिला पाहिजे, म्हणून मी पॉइंट ऑफ प्रोसिजर उभा आहे. कुठलीही चर्चा असेल तर त्या चर्चेला सुरुवात होण्यापूर्वी एकंदरीत जो वेळ ठरतो चर्चेला दिलेला, त्यातला निम्मा वेळ हा सत्ताधारी पक्षाला उत्तरासह मंत्र्याच्या आणि निम्मा वेळ हा विरोधी पक्षाला अपक्षांसह दिला जातो. आणि म्हणून सन्मान्य सदस्य प्रकाशरावांनी जो मुद्दा मांडला तो अत्यंत व्हॅलिड आहे. असं नाहीये की त्यांनी 1.5 तास बोलावं आणि आम्ही नुसतं ऐकायला इथं बसावं. आपण वेळ सांगा, विभागणी करा आणि त्यातून त्यांना एकट्याला जेवढा वेळ आहे तेवढं जरूर बोलतो. एकट्याने त्यांच्या वाट्याला आलेला वेळ जो आहे तेवढं त्यांनी एकट्याने बोलावं, आमचा काही विरोध नाही, परंतु आमचा वेळ हा आम्हाला हक्काने मिळाला पाहिजे सदस्यांना, ही आमची मागणी आहे. त्यांचं उत्तर देऊ. अध्यक्ष महोदय, त्यांचं उत्तर देतो विरोधी पक्ष नेते. आपण नंतर बोला. त्यांचं उत्तर देतो, आपण बोला. देतो आदरणीय सदस्य भास्कररावजी यांनी जो मुद्दा मांडलाय आपण ऐकलं पाहिजे. योगेशजी, त्यांच्या प्रश्नात आपण सांगितलं पाहिजे त्यांना की आता आपण त्यांचं उत्तर दिलं, तुम्हाला मी बोलण्याची संधी देणार आहे, मग आपण आपल्या सदस्याला सांगणं गरजेचं आहे. साहेब हे बघा, 12:30 वाजता चर्चा सुरू झालेली, बुलेटिन 5:30 वाजता आहे, एकूण 5 तास, 2.5 तास विरोधी पक्षाला आहे, 2.5 तास सत्ताधारी पक्षाला आहे. आपण एकत्रित निम्मा वेळ वाटून घेतला तर काही फरक पडणार नाही. माझी दुसरी विनंती की अनेक नवीन सदस्य जे भेटतात त्यांना म्हणणं आहे की आम्हाला थोडं तरी बोलण्याची संधी द्या. आपण ज्येष्ठ आणि नवीन सदस्यांना सांभाळून घेतलं तर ते आनंदित होतील की त्यांना काही, आपण आतापर्यंत अधिवेशन पूर्वीच्या पेक्षा फार कमी काळात झालेलं आहे आपलं अधिवेशन, दिवस कमीत. नवीन सदस्य जे तुमचे इकडचे सगळ्यांच्या नवीन सदस्याला आपण संधी सुधीर भाऊ दिलं तर आनंद होईल. धन्यवाद. बोला सुधीर भाऊ. अध्यक्ष महोदय, आमचे मित्र भास्करराव हे नियमाचं पुस्तक वाचतात तसं आम्ही वाचतो. हे सभागृह नियमांसोबत प्रथा परंपरांनी चालते हे आपल्याला कल्पना आहे. एकही नाही यापूर्वीची एकही चर्चा काढून बघा. हे विरोधी पक्ष नेते होते, अजून कोणी विरोधी पक्ष नेते होते, कुठल्याही पहिलं जे ओपनिंग होतं त्या ओपनिंग मध्ये 1.5 तासाच्या कमी कधीच भाषण झालेलं नाही. ही प्रथा आहे. दादा एवढे चिडू नका. बोला. हो दादा, बोला. नाही मला असं वाटतं, हो जरूर नाही, मला असं वाटतं की प्रकाशदादांना जेवणाची सुट्टी थोडीशी द्या. ते एवढे नाराज होऊन राहिले, चिडून राहिले, बहुतेक शुगर वाढली असेल, त्यामुळे नाराज नका हो दादा. एवढं कशाला नाराज होता? नाराज नका. विरोधी पक्ष नेते आपण सुधीर भाऊंना बोलायला सांगूया. सुधीर भाऊ बोला. शांत राहा. बोला सुधीर भाऊ. ठीक आहे अध्यक्ष महाराज, तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मी बसेल. नाही बोल. मला सभागृहाचा सन्मान ठेवायचा आहे, तुमचाही सन्मान ठेवायचा आहे. तुम्ही सांगाल त्या क्षणी मी बसेल. कारण मी प्रश्न मांडतोय ती मग भाषण द्यायला कुठं संधी मिळत नाही म्हणून नाही. राज्याच्या जनतेच्या हितासाठी जे मुद्दे आहे, 1,44,000 कोटी रुपयाचा पगार दिल्यानंतर ज्या उणीवा आहे त्या माननीय अर्थमंत्री मोदयांपर्यंत लक्षात आणाव्या म्हणून मांडतोय. मलाही माहिती आहे की अजितदादा काही मग बक्षीस देणार आहे का? नाही. आता अध्यक्ष महाराज, एकीकडे तुम्ही पैसे नाही म्हणून सांगता. अध्यक्ष महाराज, खरंच वाईट वाटतं. तुम्ही काय सांगितलं, सरकारकडे पैसे नाही. मग सांगा अध्यक्ष महाराज, समजा घरामध्ये अडचणी असतील, मिठाला पैसे नाही, तो गोड पदार्थ खाईल का कोणी? मिठाला पैसे नाही, ताटाचं मीठ आणायला 2 रुपये नाही, पण मात्र गोड पदार्थ खाईल. आता गोरगरिबांसाठी योजनेला पैसे नाही. पण दादा हे आकडे वाचून घ्या, मजेशीर आहे. प्रसिद्धी विभागाचं बजेट देवेंद्रजी असताना 16-17 26 कोटी 49 लाख होतं.
टीका व्हायची, देवेंद्रजी प्रसिद्धीवर खर्च करता तेव्हा तर साधारण वातावरण होतं, खर्चही केला तरी बिघडत नव्हतं. 26 कोटी हे 2016-17ची तरतूद आहे. आणि शेवटी देवेंद्रजी हे टीका करायचे की निवडणुकीचं वर्ष आहे म्हणून तुम्ही ही तरतूद जी पब्लिक सिटीची आहे ती 19-20 मध्ये 145 कोटी. काय बोलायची हो. आता तर निवडणुका नाही आहे, आता तर असाधारण परिस्थिती आहे, कोविडचं संकट आहे. किती आहे बजेट पब्लिसिटीचं माहित आहे? आता तुम्ही जे बजेट देवेंद्रजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जेव्हा आमचं अलायन्स होतं तेव्हा आमचं बजेट 26 कोटी 49 लाख. आणि तुम्ही काय केलं अध्यक्ष महाराज? या वर्षी कोविडच्या संकटात 246 कोटी, हे 10 पट. काय प्रसिद्धीचा आहे अभ्यास आहे हो तुम्हाला? कर्म किए जा फल की इच्छा मत करे इंसान, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचनम. हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सांगायचे. त्याच्या उलट दिशेने आम्ही चाललो. अध्यक्ष महाराज भास्करराव अध्यक्ष महाराज, हे 246 कोटी काय तर प्रत्येक तालुक्यात होर्डिंगची उभारणी करणे 25 कोटी, छायाचित्र काढणे 4 कोटी, मीडिया मॉनिटरिंग सेंटर 11 कोटी, आणि अध्यक्ष महाराज वर्तमानपत्र, चॅनल्स आणि यांना जाहिरात देण्यासाठी 195 कोटी. अध्यक्ष महाराज, म्हणजे तुम्ही महात्मा गांधीजींच्या विचारावर सरकार आणता 25,000 रुपये देता, आणि महात्मा गांधीजीला 25,000 आणि गांधी भक्तांसाठी मात्र 246 कोटी. हे काय नवीन सुरू आहे अध्यक्ष महाराज? म्हणजे अध्यक्ष महाराज, अंबानीचा नफा कमी, ड्रायव्हरचा पगार मात्र नफ्यापेक्षा जास्त, हे जे नवीन व्यवसाय सुरू आहे अध्यक्ष महाराज, हे अध्यक्ष महाराज विचार केला पाहिजे. अध्यक्ष महाराज, हे राऊत साहेब इथं नाहीये, मी सांगत होतो अरे गरिबांना विजेमध्ये सूट द्या ना. परवा इथं सूट दिली. काय सूट दिली अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महाराज, किती आहे आमची थकबाकी? गडचिरोली व्याजासकट थकबाकी 85 कोटी 32 लाख, चंद्रपूर व्याजासकट 95 कोटी 3 लाख कृषी पंपाची थकबाकी आहे. अध्यक्ष महाराज, सोलापूर जिल्हा 4,203 कोटी 86 लाख. मी विरोध नाही करत, दिलीच पाहिजे. पण जेव्हा तुम्ही कृषी पंपाची आमची 80 कोटी 90 कोटीची थकबाकी तुम्ही इथं सूट देता, ती सोलापूर बारामती 2,537 कोटी 65 लाख द्या, दिलीच पाहिजे. त्याचंही अन्न आम्ही खातो, त्याचाही भाजीपाला खातो, त्याचाही सन्मान केला पाहिजे. पण जेव्हा 0 ते 200 युनिट पर्यंत तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात लिहिलं ना अध्यक्ष महाराज, म्हणजे या अर्थसंकल्पात ना कोरोनाच्या संकटातील निर्माण झालेल्या प्रश्नाचं प्रतिबिंब आहे, महाराष्ट्राच्या आत्मनिर्भर वैभवशाली शक्तिशाली महाराष्ट्राचं प्रतिबिंब आहे. बरं ठीक आहे, तुमच्या कमीत कमी शपथनामा म्हणजे शिवसेनेचा वचननामा आणि काँग्रेस राष्ट्रवादींनी जाहीरनामा नाही दिला, यावेळी शपथनामा दिला, नुसतं शपथनामा दिला नाही. तर अध्यक्ष महाराज, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अध्यक्ष महाराज 1645 मध्ये जेव्हा पहिला तोरणा गड जिंकला तेव्हा काय केलं होतं? 15 वर्षाचे होते त्यांनी अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी भगवान महादेवाच्या पिंडीवरचा बेल भंडारा उचलला आणि सांगितलं. 15 वर्षाचे अध्यक्ष महाराज. तर मुद्दाम काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या या जागा त्यांनी शपथनामा म्हटलं, त्यामध्ये सांगितलं आम्ही सुद्धा असाच भंडारा उचलण्याचा भाव व्यक्त करत हा शपथनामा देतोय. कशासाठी स्वतःची तुलना मग त्या भंडारा उचलण्याशी करता? आहे का प्रतिबिंब? काय आहे? शिवसेनेचे मी पूर्ण अनिल भाऊ शिवसेनेचा पूर्ण वचननामा नाही वाचत, 4-5च मुद्दे. एखादा मुद्दा तर असाच पाहिजे की नाही, की नको? समजा एखाद्या वेळी तुम्ही वचननामा देता, शपथनामा देता, काय म्हणतो? आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात 10,000 रुपये प्रतिवर्ष जमा करू. नाही केलं असतं 10,000, 1,000, 2,000, 1 रुपया नाही केला. केंद्राचे 9,400 कोटी रुपये घेतले, पण तुमचा 1 रुपया त्याच्यात नाही आहे. फक्त शिवथाली म्हणायचं काय, वो थाली बजाते हैं हम थाली को डालते हैं, याचं
हे अशा पद्धतीने किती बजेटमध्ये आहे थाळीसाठी? या बजेटमध्ये फक्त 150 कोटी आहे. 12.5 कोटी लोकांना थाळी द्यायला निघाले. अध्यक्ष महाराज, 10 लोकांचा स्वयंपाक तयार करायचा आणि निमंत्रण पत्रिका 10,000 लोकांना द्यायच्या, हा काय आमच्या अर्थसंकल्पाचा हेतू असू शकतो? अध्यक्ष महाराज, आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात 10,000 रुपये प्रतिवर्ष जमा करू, का नाही केलं अर्थसंकल्पात? 300 युनिट पर्यंत वीज दर 30% कमी करू, कमी तर केलाच नाही, 1 एप्रिलला वाढवला. निराधारांचं मानधन मला माहिती आहे, 18 जून 2019 मी अर्थसंकल्प जेव्हा मांडला, मी देवेंद्रजीकडे गेलो. देवेंद्रजी, हे निराधार आहे, विधवा आहे, परित्यक्त्या आहे, हो राज्याची परिस्थिती मर्यादित संसाधन आहे, पण देवेंद्रजी तुम्ही यामध्ये निराधारांचं अनुदान हे वाढवायचं आहे, दुप्पट करायचं आहे. चेहऱ्यावर हास्य करून एका सेकंदात सही केलं. एका सेकंदात आम्ही निराधारांचं अनुदान वाढवलं, 600चं 1000 आणि 1200 केलं. आणि तुम्ही तुमच्या वचननाम्यात दिलं ना, निराधारांना मानधन दुप्पट करू, प्राण जाय पर वचन न जाय. हा राजा हरिश्चंद्राचा देश आहे. रघुकुल रीत सदाचली आई. कुठे गेली तुमची रीत? वाचता की नाही स्वतःचा वचननामा? हा काँग्रेस राष्ट्रवादीचा 9 पक्षाचा वचननामा आहे. विखे पाटील साहेब, बरं झालं तुम्ही निघून गेले. खरं सांगतो मी, म्हणजे गंमत नाही सांगत, कारण जेव्हा इतिहास लिहिला जाईल की नाही, लोक मानसिंगला कधी चांगलं म्हणणार नाही, मिर्झा राजे जयसिंगला कधी चांगलं म्हणणार नाही, जयचंदला कधी चांगलं म्हणणार नाही, कर्णाला चांगलं म्हणणार नाही. फक्त दादा, या देशाच्या इतिहासात विभीषण एकटा आहे की ज्याला चांगलं म्हटलं जातं. कधीतरी तुम्ही याचा विचार करा. अध्यक्ष महाराज, काँग्रेस राष्ट्रवादी काय दिलं अध्यक्ष महाराज? शपथनामा सार्थ शब्द वापरत आहोत. स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी अवघ्या 14व्या वर्षी शिवरायांनी बेग भंडारा उचलून शपथ घेतली. तीच आमची प्रेरणा आहे. आणि काय सांगितलं का काँग्रेस राष्ट्रवादीच्या या शपथनाम्यामध्ये? तरुण सुशिक्षित बेरोजगारांना 5,000 रुपये मासिक भत्ता देऊ. 5,000 रुपये. बरं नेऊ नका एकदम 5,000, अंगावर खूप जास्त होते, 500 द्या. बरं 500 नाही 50, 50 नाही 5 नाही, नवीन नाणी काढा. नाशिकच्या टाकसालीत 5 पैसे. होय, हा शपथनामा आहे बेग भंडारा. हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार आहे अध्यक्ष महाराज. हे सत्यमेव जयते, धर्मचक्र प्रवर्तनाय, हे महापुरुष तुमच्याकडे कशा पद्धतीने पाहत असतील? अध्यक्ष महाराज, उच्च शिक्षणासाठी तुम्ही सांगितलं 0% व्याज दराने शैक्षणिक कर्ज देऊ. अरे कर्जच मिळत नाहीये, 0% तर सोडा हो, 0% सोडा. तुम्ही सांगितलं उपेक्षित, मागास, आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबियातील घरातील किमान आगा 1 पात्र उमेदवारास नोकरी देऊ. अगदी नोकरीच दिली नाही अजून. आरोग्य विभागात दिली नाही, वैद्यकीय शिक्षण विभागात दिली नाही. अध्यक्ष महाराज, या देशाला मोठं करण्याची एक शक्तिशाली वैभवशाली भारताची एक मोठी संधी अध्यक्ष महाराज आपण या ठिकाणी गमावली आहे, की ज्या संधीचा उपयोग या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपल्याला अध्यक्ष महाराज देशहितासाठी करता आला असता, महाराष्ट्र धर्माचं पालन करण्यासाठी करता आला असता. वेळेचा अभाव आहे अध्यक्ष महाराज. मी तुमच्या डोळ्यामध्ये भाव वाचतोय की आता मी 3-4 मिनिटात थांबलं पाहिजे. आपल्या पक्षाला जो वेळ अर्धा दिलाय तुम्ही सगळा घेतला. अध्यक्ष महाराज, मी पुन्हा एकदा मी अजितदादांना नक्की सांगेन, तुम्ही नेहमी एक गोष्ट करता, केंद्राकडून 26,000 कोटी येणे, 29,000 कोटी येणे. अनेकदा सांगितलं दादा, मी तुमच्याकडे एका सन्मानपूर्वक नजरेने यासाठी पाहतो की तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. इतके वर्ष मंत्रिपदाचा तुम्हाला देवानी माहित नाही, देवानी आशीर्वाद दिला. आणि अध्यक्ष महाराज, इतके वर्ष तुम्ही मंत्री राहिलात, कदाचित आमच्या नशिबात ते नव्हतं, आम्हाला संधी मिळाली नाही. अध्यक्ष महाराज, माझी अजितदादाकडून माझी अपेक्षा आहे, दादा आपण एक काम केलं पाहिजे अध्यक्ष महाराज, की तुम्ही येणे किती हे अनेकदा सांगितलं, एकदा हे तर सांगा की केंद्राने तेही संकटात होते ना. मी जसं सांगितलं तुम्ही कर्ज घेतलं, तुटीचा अर्थसंकल्प मांडला, माझी टीका नाही आहे अध्यक्ष महाराज. जगामध्ये पुढे जायचं असेल तर कर्ज घ्यावं लागतं. फक्त कर्जाचा उपयोग ह्या प्रोडक्टिव्ह म्हणजे विकासासाठी केला पाहिजे. हा आपल्याला अनप्रोडक्टिव्ह साठी करता कामा नये, एवढं त्याचं सूत्र आहे. आणि त्याच सूत्रावर आपण 11,974 कोटी आणि एकदा 2,072 कोटी आपण सरप्लस बजेट केलं.
आणि आमची ही भावना नाही आहे की तुम्ही एका पक्षाचे आहात, आम्ही एका पक्षाचे आहात. मला वाटतं की जनतेच्या हितासाठी तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे, आम्ही तुम्हाला मदत केली पाहिजे. अडचण नाही आहे अध्यक्ष मला. पण कधी सांगितलं का की आपल्याला हा माझ्याकडे 25 फरवरीचा आहे, आता किती पैसे आलेत मला माहित नाही, पण शेअर इन सेंट्रल टॅक्सेस 27,249 कोटी 3 लक्ष, ग्रँट इन एड 33,293 कोटी, जीएसटी कॉम्पेन्सेशन 12,977 कोटी, 15वा वित्त आयोग 5,773 कोटी, सेंट्रली स्पॉन्सर स्कीड 11,052 कोटी, म्हणजे एकूण 90,345 कोटी हे महाराष्ट्राला आलेत. आणि एकूण किती पैकी तर 25 फरवरीपर्यंत एकूण 2,05,206 कोटी पैकी 90,000 कोटी 90,345 कोटी हे केंद्राचे होते. नुसतं टीका केंद्रावर कशासाठी? आणि तुम्हाला असं वाटत असेल दादा तर तुम्ही देवेंद्रजी, चंद्रकांत दादा ठरवा, विमानाचं तिकीट मी माझ्या आमदाराच्या पगारातून काढतो, दिल्लीत जा, मोदींना भेटा आणि एकदा चमत्कार करून टाका ना. याचा आर्थिक करता येईल आपल्याला. काय केंद्राचे पैसे आहे. आणि मी तर काही पाहिलं मग नवीन एक सुरुवात झाली की वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या टाकून द्यायच्या. काय अध्यक्ष महाराज इतके कोटी येणे बाकी आहे. मी मुद्दाम माहिती घेतली, पण एवढे कोटी येणे बाकी कसे असू शकते. तर अध्यक्ष महाराज आता शेअर इन सेंट्रल टॅक्सेस देवेंद्रजी जर त्यांचे टॅक्स कमी झाले तर शेअर कमी होणार आहे. ह्याच्यामध्ये काय अडचण आहे. तर हे येणे आहे का? हे येणे आहे. म्हणजे एखादा माणूस बगीचात गेला आणि बगीचात मॉर्निंग वॉक करताना तिथं बोर्ड होता, फुल तोडल्यास 500 रुपये दंड. त्यांनी सांगितलं माझ्या मनात 4दा विचार आला होता फुल तोडण्याचा, मी तोडला नाही म्हणून 2000 वाचले. असे 2000 वाचतात का? अपेक्षा काय आहे? म्हणजे मानसशास्त्र अजितदादा असं सांगतं की प्रत्येक व्यक्तीच्या मनात 24 तासात 1,000 पासून 60,000 पर्यंत विचार येतात. आता आमच्यासारखं सामान्य माणसाला 1,000 विचार येतो, इथं जावं, हा कागद इकडे द्यावा, 1000 विचार येतात. आणि जे स्वामी विवेकानंदासारखे लोक असतात त्यांना 60,000दा विचार येतात. मी मनात विचार केला की माझ्यासारख्या अतिशय अतिसामान्य व्यक्तीला 1,000दा मनात विचार येत असतील तर त्याच्यातही गरीब कल्याणाचा विचार येतो. मग बारामतीकर ज्यांना 12 गुण असतात, बारामती, त्यांच्या मनात 60,000दा विचार येत असतील, त्याच्यामध्ये गरीबाचा एकदा तर विचार यावा. 24 तासात एकदाही गरीबाचा विचार नाही अध्यक्ष महाराज. एकदा आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात, ज्यांच्या मनात 24 तासात फक्त 1000दा विचार येतात, तिथं गरिबांचा विचार आहे अध्यक्ष महाराज. आणि इथं मात्र जर गरिबांचा विचार नसेल तर अध्यक्ष महाराज मी पुन्हा एकदा विनंती करतो की अध्यक्ष महाराज अर्थसंकल्पावर विस्तृत चर्चा होऊ शकली नाही, ठीक आहे, पण दादा एकदा सर्वांची बैठक बोलू, आपण 4 तास बसू. मला अपेक्षा होती की जेव्हा तुम्ही GR काढला की उत्पादन वाढीसाठी, उत्पन्न वाढीसाठी बैठका झाल्या नाही, त्याच्यात 1 किंवा 2च बैठकी झाल्या. आपण करू ना, शेवटी सरकार येतं आणि जातं. अध्यक्ष महाराज हे मलाही जाणीव आहे, देवेंद्रजी काही जाणीव आहे, कोणी अमरत्वाचा पट्टा घेऊन आला नाही अध्यक्ष महाराज. पण अध्यक्ष महाराज महाराष्ट्र धर्म अमर असला पाहिजे. आज ज्या पद्धतीने अध्यक्ष महाराज या राज्यामध्ये गोर गरिबांसोबत थट्टा सुरू आहे, विदर्भाच्या मराठवाड्याच्या जनतेसोबत थट्टा सुरू आहे, जनतेची अतिशय परवड होते, अतिशय परवड होते. मी एवढंच पांडुरंगाच्या चरणी, विठ्ठलाच्या चरणी, कुलस्वामिनी तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना करेन की आम्ही 1,44,000 कोटीचा पगार हा कर्मचाऱ्यांना दिला पाहिजे. पण हा पगार देत असताना शेतकऱ्यांच्या ताटामध्ये सुखाचा, आनंदाचा घास केला पाहिजे. ही परवड अध्यक्ष महाराज आज विधानसभेचं जेव्हा रूप पाहतो मी दुःख होतं. मी 16 मार्च 1995 पहिल्यांदा विधानसभेत निवडून आलो. एक अध्यक्ष महाराज काय गरिमा होती अध्यक्ष महाराज, पवित्रता होती, चर्चा व्हायचे, संवाद व्हायचे. आज प्रश्न विचारता येत नाही, वाद होतो. आम्ही सर्वजण अध्यक्ष महाराज 29 मार्चला धुळवड आहे, रंगपंचमी म्हणतो आमच्याकडे, पण या विधानसभेत तर 365 दिवस धुळवड सुरू झाली, रंगपंचमी सुरू झाली. आणि म्हणून दादा मी एक कविता मुद्दाम तुमच्यासाठी वाचून दाखवतो आणि माझ्या भाषणाला विराम देव. अध्यक्ष महाराज जनतेची होते परवड, सरकार खेळते धुळवड. 3 दिशांना तिघेही पायी, 3 दिशांना तिघेही पायी, इथे कुठेही समन्वय नाही.
जो तो ठरवू बघतो स्वतःला, इतराहून वरचढ जनतेची होते परवड. वैधानिक विकास मंडळ, समन्यायी निधीचा वाटप, त्यास रोखणे शूद्र बुद्धी ही केवळ विदर्भ मराठवाड्यावर आग पाखड जनतेची होते परवड. तुम्ही ओगीस ठेवगे दादा, तुम्ही ओगीस ठेवगे दादा, विदर्भ आणि मराठवाडा. आमदारांचा प्रश्न केवढा, त्यांची कितीही चडपड, जनतेची होते परवड. नाही कुणाचा कुणा समेल, वीज बिलाचा झाला खेळ. पिंजऱ्यातील पक्षासमही गोर गरिबांची होते तडफड. अर्थसंकल्पात काही नसल्याने जनतेची होते परवड. महाराजांचे नाव सांगता अंदागोंदीने भिजली सत्ता. 20 दिवसाचे मौन, गुन्ह्याची लागेल कैसी तड. जनतेची होते परवड. जेथे मगिदा तेथे धावे, स्वतःचे गायी गोडवे. मंत्र मुखावर एकच केवळ, मिळेल ते सावड. जनतेची होते परवड. पेट्रोल दरवाढ, केंद्र जबाबदार. डिझेल दरवाढ, केंद्र जबाबदार. आम्ही केवळ बसलो खावया सत्तेची खरवड. जनतेची होते परवड. अरे स्वतःला जरा आवरा, अरे स्वतःला जरा आवरा. सत्ता म्हणजे फिरता भवरा. जनतेला हे कळते सारे, होईल मग मात्र खूप फडफड. जनतेची होते परवड. दादा, आपल्या अर्थसंकल्पामध्ये मी मुद्दे मांडलेत. माझी विनंती आहे की हा विरोधाला विरोध नाही, सत्यस्थिती सांगितली आहे. सत्यमेव जयते म्हणत तुम्ही योग्य उत्तरामध्ये या जनहिताचे निर्णय घोषित कराल अशी अपेक्षा करतो आणि माझ्या मनोगताला इथे विराम देतो. धन्यवाद. श्रीयुत रमेशजी कोरगावकर. योगेशजी अगदी नियमानेच तसं देतोय. अध्यक्ष महोदय, मी सन 2020-21 या वर्षाच्या राज्याच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यासाठी बोलण्यासाठी उभा आहे. मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. विभाग आहे पर्यटन, मागणी क्रमांक JD 4. अध्यक्ष महोदय, माझ्या भांडूप 157 पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये पर्यटन क्षेत्राला वाव देण्याकरिता पवई तलावाचा मुंबई दर्शन स्पॉटमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे पवई तलावाचे सुशोभीकरण करून मुंबईच्या पर्यटनाला चालना देण्याची नितांत आवश्यकता आहे. मला वाटते या मुंबई शहरामध्ये अनेक राज्यामधून या मुंबईचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात आणि अशा वेळेला या पर्यटन क्षेत्राचे सुशोभीकरण करून पर्यटकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध केल्यास राज्यासह देश विदेशातील पर्यटकांना त्याचा लाभ होणार आहे. त्याबद्दल मी या ठिकाणी आपली मागणी मागतो आहे. त्याचप्रमाणे भांडूप पश्चिम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राचीन तलावाचे या धर्तीवर विकास होणे अत्यावश्यक आहे. तरी उपरोक्त दोन्ही कामांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मी या ठिकाणी मागणी करतो. शालेय व शिक्षण व क्रीडा क्षेत्र मागणी क्रमांक E3. अध्यक्ष महोदय, माझ्या भांडूप पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये खडी मशीन क्वारी रोड कोकण नगर येथे भूमापन क्रमांक 373/37 क्षेत्रफळ आहे 9,500 चौरस मीटर. हा भूखंड नियोजित क्रीडा संकुलासाठी आरक्षित आहे, परंतु सदर भूखंड हा खाजगी मालकीचा असल्याने हा भूखंड मुंबई महानगरपालिकेकडे अधिग्रहण करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाची अंतिम मंजुरीची आवश्यकता आहे. याकरिता EP चेंज करण्यासाठी चा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्या शासनाने तात्काळ मंजुरी द्यावी यासाठी मी शासनाला विनंती करत आहे. त्याचप्रमाणे गोरेगाव मुलुंड रोड रस्ता विलेज नाऊर रोड येथे गोदावरी धोंडूराम पाटील खेळाच्या मैदानाचे दर्जोन्नतीकरण करून तेथे फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो खो, क्रिकेट अशी मैदानं बनविणे आवश्यक आहे, जेणेकरून परिसरातील होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन मिळून भविष्यात राज्यस्तरीय आंतरराज्यस्तरीय पातळीवर त्यांना खेळण्याची संधी मिळेल. त्याकरिता शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी मागणी करत आहे. अध्यक्ष महोदय, मागणी क्रमांक 4 नगर विकास. माझ्या भांडूप पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये
याच विभागात महानगरपालिका अंतर्गत येणारे ट्रॅफिक आयलँड सुशोभीकरण करून अरुंद रस्ते रुंद करणे, आरेल मोकळे करणे, आरेल वाढवणे, जुन्या मृद पाण्याच्या जलवाहिन्या बदलणे, पाण्याचा दाब वाढविणे, रस्ता प्रकल्प, नाला प्रकल्प बाधितांचे भांडूप येथे पुनर्वसन करणे, वाचनालय व ग्रंथालयाची उभारणी करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी जागोजागी ज्येष्ठ नागरिक कट्टा बांधणे, संरक्षण भिंती बांधणे इत्यादी मूलभूत व अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी मागणी करत आहे. अध्यक्ष महोदय, माझा भांडूप पश्चिम विधानसभा क्षेत्रातील एलबीएस मार्ग कांजूर मार्ग येथे रेल्वे स्टेशन जवळ नगर भूमापन क्रमांक 591/अ कांजूर क्षेत्रफळ 3000 चौरस मीटर हा बंड अग्निशमक इमारत उभारणीकरिता आरक्षित आहे. भांडूप हा विभाग अतिशय दाटीवाटीचा व घनदाट वस्ती असलेला भाग आहे. त्या विभागाकरिता भौगोलिक स्थितीनुसार गरजेनुसार मुलुंड तथा विक्रोळीतून फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहोचण्यास विलंब होतो. त्यामुळे अनेक वेळा आग लागल्यानंतर किंवा आपत्कालीन स्थितीवर वेळेवर मदत मिळू न शकल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भांडूप पश्चिम विभागातील आरक्षित भूखंड असलेल्या भूखंडावर अग्निशमन दलाचे मोठे फायर स्टेशन उभारण्याकरिता आवश्यक त्या निधीची तरतूद करण्यात यावी अशी मी आपल्याद्वारे शासनाला विनंती करत आहे. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक आरोग्य. अध्यक्ष महोदय, भांडूप व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना वेळीच योग्य प्रकारे व अत्याधुनिक औषधोपचार मिळावेत, तसेच अपघाताच्या जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने उपचार व्हावेत यासाठी मुलुंड गोरेगाव लिंक रोड सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय उभारावे अशी मी वारंवार शासनाकडे मागणी केलेली आहे. मुलुंड गोरेगाव लिंक रोड भांडूप पश्चिम येथे नगर भूमापन क्रमांक 681/A पार्ट 5 ब इथे मुंबई महानगरपालिकेने 10,556 चौरस मीटर अधिक 3,286 चौरस मीटर असा एकूण 13,839 चौरस मीटर भूखंडापैकी केवळ 10,556 चौरस मीटर एवढाच भूखंड महानगरपालिकेकडे हस्तांतरित झालेला असून उर्वरित 3,286 चौरस मीटर भूखंड महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे हे अत्यंत गरजेचं आहे. भांडूप व आजूबाजूच्या परिसर मुलुंड असेल, कांजूर असेल, विक्रोळी असेल किंवा ठाणे परिसर असेल, नागरिकांना चांगल्या व सुसज्ज आरोग्य सुविधा व उपचार मिळण्यासाठी वंचित राहावे लागत आहे. या शासनाने 2021च्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य सुविधासाठी 7,500 कोटीच्या निधीची उपलब्ध करून दिलेला आहे. त्यासाठी सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयाचा उल्लेख आहे. या अनुषंगाने मी मुलुंड गोरेगाव लिंकवर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलची जी बांधणी चालू आहे त्या बाबतीत जे प्रकल्प सुरू करण्याचा जी मागणी आहे त्या बाबतीत तात्काळ मंजुरी देऊन त्या कामाला गती देऊन लवकरात लवकर काम सुरू करावे अशी मी आपणाद्वारे शासनाला विनंती करतो. एक गोष्ट या बाबतीत लागून घेतो की मुलुंड येथे ESI हॉस्पिटल या ठिकाणी आहे. आज ESI हॉस्पिटल पूर्णपणे त्या ठिकाणी पाहिलं तर मोकळं आहे. अनेक पेशंट नाही, सगळं बिल्डिंग त्या ठिकाणी खाली आहे. तर मी मुंबई महानगरपालिकेतर्फे जसं KMI, सायन, नायर रुग्णालय अशा प्रकारच्या धर्तीवरती त्या ठिकाणी ते ताब्यात घेऊन आपण त्या हॉस्पिटल चांगल्या प्रकारे पूर्ववत करावे असे आपल्याद्वारे शासनाला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, भांडूप मुलुंड विक्रोळी भागात एकही शासकीय शवविच्छेदन केंद्र नाही. राजावाडी हॉस्पिटल या ठिकाणी त्या ठिकाणी घाटकोपरला जावं लागतं आणि आता पाहतोय तर त्या ठिकाणी शवविच्छेदन करायला देखील नागरिकांना त्या नातेवाईकांना बरेच तास बरेच वेळ त्या ठिकाणी कदाचित एक दिवस जातो आणि शव या ठिकाणी मिळण्यासाठी उशीर होतो. त्यासाठी या ठिकाणी शवविच्छेदन केंद्र सुरू करावे अशी शासनातर्फे मी आरोग्य मंत्र्यांना या ठिकाणी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, मागणी क्रमांक ZH 5 मृत व जलसंधारण विभाग आहे. अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुर्गम भागात किल्ले बांधण्यात आले. त्या किल्ल्यात त्यावेळेला महाराजांचे सैनिक, घोडेस्वार व इतर नागरिक वास्तव्य करीत असायचे. त्याला लागणाऱ्या पाण्यासाठी त्या काळच्या दगडाचे खोदकाम करून तलावाची निर्मिती केली जात असायची. त्या तलावासाठी विविध बांधकामांसाठी अधिक खडक फोडून तळी बांधावी व त्यावरती चांगल्या प्रकारे एक श्री प्रमोद जाधव उपायुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या लेखामध्ये महाराष्ट्राच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी अल्प खर्चिक जलाशय कशी निर्माण करता येतात याचे यशस्वी उदाहरण विवेचन केले आहे. तसेच मुंबई विद्यापीठ व इत्यादी तसेच विश्वनाथ परिषद या संकल्पनेचे सादरीकरण केलेले आहे. या परिषदेला भारतातील जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंग
व सिंधुदुर्गाचे पालकमंत्री व कुलगुरू उपस्थित होते. श्री जाधव प्रमोद जाधव यांना या सादरीकरणाबाबत ब्रॉन्झ पदकही देण्यात आले. माझी शासनाला सूचना आहे की या नाविन्यपूर्ण संकल्पनेचा शिवकालीन पाणी साठवण योजना किंवा अन्य योजनेत समावेश केल्यास राज्यातील नव्हे तर राज्यातील पाणी टंचाई पूर्ण राज्यातील पाणी टंचाईवर मात करण्यास निश्चित मदत होईल. कारण महाराष्ट्रात 82% भूभाग बेसॉल्ट दगडाचा आहे. त्यामध्ये पाणी मुरण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे असंख्य बोरवेलला पाणी लागत नाही. याकरिता शिवकालीन काळात ज्या पद्धतीने विविध कामासाठी लागणारा दगड योग्य नियोजन करून काढल्यास अत्यंत अल्प खर्चात व वेळ प्रसंगी विनामूल्यही तलावाची निर्मिती करता येईल. शासनाने ही संकल्पना अभ्यासून पाणी टंचाईवर मात करण्याच्या अनुषंगाने निर्णायक अंमलबजावणी करावी अशी मी या बाबतीत मागणी करतो. अध्यक्ष महोदय, मला या विषयावरती बोलण्याबाबतीत माझ्या विषय मांडण्यासाठी माझ्या विभागाचे शासनाच्या बाबतीत मागणी करण्यासाठी आपण बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीयुत राधाकृष्णजी विखे पाटील, श्रीयुत गणेशजी नाईक. अध्यक्ष महोदय, मी सन 2021-22च्या अर्थसंकल्पावर माझे विचार मांडण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, नवी मुंबई महानगरपालिका हा MMR परिसराचाच एक भाग आहे. कोरोनाच्या साथीमध्ये कुटुंबातले काही घटक गेले, नात्यातले गेले, मित्र गेले, सहकारी गेले, जीवापाड प्रेम करणारे जन गेले. त्यांच्याविषयी मनात दुःख ठेवून हा संघर्ष करण्याचा ह्या कोरोना विरुद्ध पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी जो एक आत्मविश्वास जनतेमध्ये निर्माण केला आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारने सुद्धा पावलं उचलली. परंतु त्या कालखंडामध्ये एकूण नवी मुंबई महानगरपालिकेला कोरोनाची एकूण रोखण्याची भूमिका घेतली तर 251 कोटी रुपयाची मागणी केली होती. त्यापैकी फक्त 10,40,00,000 रुपये फक्त नवी मुंबई महापालिकेला देण्यात आले. अध्यक्ष महोदय, MMR परिसराकरता राज्य शासनाकडून 1200 कोटी रुपयाचं वितरण झालं कोरोना करता. कोविड सेंटर उभारणे, लसीकरण करणे, मास्क देणे, सॅनिटायझर या सर्व बाबती करता नवी मुंबई महानगरपालिकेला एकही पैसा देण्यात आलेला नाही. सुधीर भाऊ, जसे महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा वंचित आहे तसं MMR परिसरामध्ये नवी मुंबई वंचित आहे. ही गोष्ट सांगताना मला दुःख वाटतं. अजितदादाच्या बरोबर आम्ही काम केलेलं आहे. अजितदादांनी नवी मुंबई करता बऱ्याचशा गोष्टी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. परंतु दादांनी अट्टास करून सुद्धा दादांना ज्या प्रमाणामध्ये यश मिळालं पाहिजे यश मिळू शकलं नाही, ही खेदजनक बाब आहे. अजितदादा हा शिस्तीचा भोक्ता, नीटनेटकेपणा, प्रत्येक गोष्ट ठरल्याप्रमाणे व्हायला पाहिजे, टेबलावरची कुठलीही गोष्ट जशी तशी असली पाहिजे, आजूबाजूला कचरा असता कामा नये. पण दादा, आज संपूर्ण ह्या राज्याचा कारभार बघताना तुम्ही आनंदित असाल असं मला वाटत नाही.